तर माझं नाव मोहन गोखले आहे आणि मला तू आवडली आहेस तर आपण लग्न करूया, मजा येईल. जेव्हा मी चर्चगेटला क्रॉस करायला लागले आणि समोरून असा लोंढा आला तर मला असं वाटलं की माझे हातपाय कापले आणि मला ताप भरला. तेवढी टेनेशियस आहे, म्हणजे मी असा तो शॉट सोडला नाही. आता लोक मला विचारतात ना, ताई तुम्हाला ही उचलल्यावर तुम्हाला म्हणजे लगेच देऊ का, सेटिंग दादाकडे देता? अरे गप रे, काय आहे, वेडा आहेस का तू? शुभांगी ताईची राणीताई नुसतीच राणी कधी झाली ते मला आठवत देखील नाही. मी तुला ताई म्हणणं कधी थांबवलं ते, पण जरी मी तुला ताई म्हणणं थांबवलं असेल तरी सुद्धा माझ्या मनामध्ये तोच आदर तुझ्याबद्दल आहे. तर बिहाइंड द सक्सेस सीझन 3च्या 4थ्या भागामध्ये आज आपण बोलवतोय माझ्या अत्यंत जवळच्या आणि खास व्यक्तीला, लाडक्या व्यक्तीला, जी आहे शुभांगी व्यंकटेश संगवई. हॅलो हॅलो. आणि माझी शुभांगी मावशी. तर मला खरं तर काही वेगळं वाटत नाहीये तुझ्या खिडकीत किंवा माझ्या खिडकीत. आपण जसं चहा कॉफी पितो तसंच आहे. तर मला तर माहिती आहे तिची पर्सनॅलिटी किंवा तिच्या आयुष्यात साधारण काय काय घटना घडल्या आहेत त्या, पण त्या इतक्या इंटरेस्टिंग आहेत की त्या तुमच्यापर्यंत मला पोचवायच्या आहेत, म्हणून हा सगळा अट्टाहासाचा. तू बघितला असेल, मी तुझी ओळख करून दिली, शुभांगी व्यंकटेश संगवई. येस. तर त्या शुभांगी व्यंकटेश संगवई बद्दल काय सांगशील आम्हाला? नाही, फार बरं वाटलं, कारण की म्हणजे एक वेगळ्या जंक्चरवर माझं भूमिका बदलली कम्प्लिटली, की मी फक्त मोहनची बायको नाही राहिले, मी सखीची आई राहिले फक्त. आणि मुळात संगवई साहेबांची मुलगी. माझे वडील डिस्ट्रिक्ट जज होते आणि मी आजही वावरताना पोलीस म्हणजे शूटिंगला पोलीसच्या ड्रेसमधले ॲक्टर असले तरी मी घाबरते की डॅडींना आवडणार नाही पोलिसांशी वाईट वागलं तर, म्हणून. कारण की ते सगळं असं जरा आब राखून सगळं जगायचं, जज साहेबांची मुलगी म्हणून. तर मी संगवई साहेबांची मुलगी आहे, त्यामुळे मला फार आवडलं हे नाव. आणि तू खूप लाडकी होतीस ना ते, मला तर माहिती आहे ते केवढा मोठा आधार होते तुझ्या आयुष्यात. खूप मोठा, म्हणजे अगदीच म्हणजे पहाडासारखं उभं राहणं वगैरे आपण वाचतो फक्त, पण डॅडी माझ्या म्हणजे मुख्य म्हणजे त्यांच्या एकूण भावविश्वामध्ये नसलेली गोष्ट मुंबईच्या घरात त्यांना येऊन माझ्यासाठी करावी लागली. म्हणजे सखीकडे बघणं किंवा स्वतःला वेळ न देता ते माझ्याकडे, आणि प्रत्येक माझ्या सेकंदाचं दखल घेणे हे खूप महत्त्वाचं होतं आणि खूप मोठा आधार, म्हणजे पहाडासारखं. तुम्ही औरंगाबादला राहायचा तेव्हा घर जे मिळालं होतं गव्हर्नमेंटकडून आणि ते सगळं, पण त्या घरात लोकांना माहीत नाहीये तू गाद्यांमध्ये हरवली होतीस काहीतरी जो किस्सा आहे एवढ्या मोठ्या खोल्यांच्या घरात. हो. तर तो आम्हाला प्लीज सांगशील? नाही, त्यांच्या बदल्या व्हायच्या सारख्या. तर माझा जन्म झाला खामगावमध्ये. तर खामगावला तर अर्थात ती खूप मोठी 14-15 खोल्यांची घरं, ब्रिटिश काळातली, मोठे वरांडे, मोठी अंगणं, आणि अजूनही प्रथा आहे आणि सोय पण आहे तशी की बाहेर उन्हाळ्यामध्ये बाहेर गाद्या घालून झोपायचं. मग ते नोकर सगळे मच्छरदाणी लावणार आणि सकाळी उठून सगळे आपापल्या कामाला. मी बाळ होते त्यामुळे अगदी मी 7व्या महिन्यात जन्मलेली बाळ आहे, प्रीमॅच्युअर बेबी. नाही तर ते मला पण कोवळ्या उन्हात आई ठेवायची एका छोट्याशा टोपलीत कापसामध्ये, कारण की अगदीच 7व्या महिन्यात इन्क्युबेटर हो काही नव्हतं. तर मग कापसामध्ये एवढीशी टोपली आणि मग तिने ती मच्छरदाणीत ठेवली, कारण की आता आपण खूप सुरक्षित राहतो पण उंदीर, पाली, मांजरी सगळीकडे फिरतच असतात. तर सकाळचं कोवळ्या उन्हासाठी म्हणून ठेवलं. आणि नंतर मग आई काहीतरी सकाळचं आवरून मग ते बाळ कुठे म्हणून बघायला आली तर कुठेच नाही दिसले. म्हणजे सगळेजण हैराण झाले आणि 4-5 जण फिरतायत अस्ताव्यस्त, आणि धायमुकलून आई रडायला लागली. तर मग डॅडींनी जरा सुचलं मग ते की गाद्या त्यांनी सगळ्या आवरल्या. त्या सुलतान म्हणून होता आमचा नोकर, त्याने एकावर एक अशा त्या गाद्या ठेवून दिल्या होत्या. त्या गादीमध्ये मी असे हसत ती टोपली असल्यामुळे मला वाटतं की मी आय कुड, पण यू नेव्हर नो. पण तो फार मोठा किस्सा आहे, म्हणजे जवळजवळ जाऊन परत आले. एवढूच बाळ त्या गाद्यांमध्ये, पण त्यावेळेस डॅडींना हे सुचणं की हो ते डिटेक्टिव्ह सारखं त्यांनी लावलं की काय झालं असेल एक्झॅक्टली आपण आत गेल्यावर. पण अशा एकावर एक भिंतीला लागून 4 गाद्या, त्याच्यातनं मग ती काढली.
म्हणजे ती वाटण्याची गोष्ट वगैरे काही मला ही गोष्ट मला महत्वाची वाटते. कमाल. तर असं आहे, असे इथपासूनच सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहेच. Yes, म्हणजे yes. कशातही कुठल्याही परिस्थितीत टाका, Yes. ती सर्वाइव्ह, शी इज अ फायटर म्हणजे आहेच ते. आय एम टेनेशियस. खूप चिवट आहे मी एकदम. शुभांगी, अशी खूप वेगळी ओळख झालेली आहे तुझी. आज हो. ओळख करून देताना वेगळं नाव ऐकलंयस तू तुझं खूप वर्षांनी. पण ती शुभांगी संगवई जर या शुभांगी गोखलेची ओळख करून तिला द्यायची असेल उखाण्यातून, अरे बापरे, तर कशी करेल? खूप अवघड आहे हे सगळं. पण कारण की मोहनचं नाव म्हणजे पूर्ण 24 तास चालूच असतं, 12 महिने 24 तास. सखीला सुखी ठेवू शकले मी खाऊन पिऊन लिहून, सखीला ठेवू शकले मी खाऊन पिऊन लिहून, आणि तिला देऊ शकले मी अभिरुची पूर्ण जीवन. याचं कारण फक्त एकच आहे, माझा नवरा आहे मोहन. ओ कमाल कमाल. ओव्हरऑल बालपण कसं गेलं काय? आता मला असं गंमत वाटते की कशाशी कम्पेअर करावं, आणि प्रत्येकालाच वाटतं की माझं बालपण सगळ्यात सुखाचं होतं. पण ऑफकोर्स काही रिस्ट्रिक्शन्स खूप होती की जी मला असं वाटायचं की बापरे, ऑफिसर्स क्वार्टर्समध्ये आम्ही राहायचो, त्यामुळे म्हणजे अशी खूप मस्ती, म्हणजे खूपच धिंगाणा केला आहे वगैरे असं काही नव्हतं. जरा एक शिस्त होती सगळ्या गोष्टीला. खूप आजही माझ्यामध्ये तसं आहे की एकदम कुठेही जाऊन कुठे कोपऱ्यावर उभं राहून काहीतरी खातायत पितात मला ते झेपत नाही, चान्सेस नाही. म्हणजे मला खूप लाज वाटली होती मुंबईला. एकदा कोणीतरी म्हटलं की शिवाजी मंदिरच्या कट्ट्यावर तिथे भेळेचं दुकान आहे, तिथे भेटू. मला एवढं लाजेने पाणी पाणी झाले मी की मी इथे कशी उभी राहणार, तिथे ते विक्रेते आहेत तसे वेगळ्याच गोष्टी विकणारे, तिथे मी उभी राहणार. तर ते जरा रिस्ट्रिक्टेड होतं. पण माझं थोडंसं मला असं वाटतं की माझे भाऊ दोन्ही फार हुशार होते, दोघंही मेरिटमध्ये सतत पहिले येणारे वगैरे होते. आई माझी डबल MA करून, ती तेव्हा MA करत होती. तिने आमची तिन्ही मुलं झालं डबल MA आणि PhD केलं. डॅडी एक सुपर जज होते, एकदम एकदम स्पॉटलेस करिअर आणि दरारा पण होता, आणि खूप सुंदर त्यांची भाषा होती. त्यामुळे ते स्वतः टाईप करायचे रात्री जजमेंट. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी डिफरंट. फक्त असं होतं की साहित्य, कला आणि संस्कृती यांच्याशी सतत कनेक्शन. म्हणजे जालन्याला मी राहायचो तर औरंगाबादला मैफिल आहे तर आम्हाला कोणाची तरी पोलीसची जीप घेऊन त्याच्यात घालून आम्हाला मैफिलीला नेणं, हे आईने खूप कष्टाने केलं. म्हणजे तसं आमचं जरा वेगळं होतं. बाकी मुलं सिनेमे बघायला जायचं तेव्हा आम्ही मैफिली, हां ते मात्र होतं. आणि बदलत गेलं ना. 13 गावं फिरले मी 10वीपर्यंत, त्यामुळे मजा आली. म्हणजे माझं ऑब्झर्वंट असं गेलं मला लहानपण, असं म्हणता येईल की यांच्याकडे काय खातात, त्यांचं कसं असतं, त्यांच्याकडची पाहुणे कशी असतात, नागपूरहून पाहुणे आले की ते कसे वागतात. आता तसं सगळं सरळसोट झालं आहे, पण तेव्हा डिस्टिंक्ट होती लोक. आणि मुळात एक्सप्लोअर करायला तुला किती वेगवेगळी ठिकाणं आणि वेगवेगळ्या माणसांबरोबर सतत संपर्क, म्हणजे ते झालं नसतं तर कदाचित व्यक्तिमत्वात फारच फरक म्हणजे कमी राहिलं असतं. कारण आत्ता मध्यंतरी मी सांगलीत शूट करत होते, 2-2.25 वर्ष येऊन जाऊन करत होते. तर सखीला माझी एक मैत्रीण भेटली आणि ती म्हणाली कुठे आहे शुभांगी, तर ते म्हणे ती सांगलीत असते. तर म्हणजे धाडसीच आहे बाबा मुंबईच्या बाहेर जाऊन शूटिंग करणं. तर मला तेव्हा वाटलं की यू डोंट नो व्हॉट यू आर मिसिंग. नाही तर ते खूप एका तुम्ही बघता पण त्याच पद्धतीने ना, एक सेफ बॉक्समध्ये राहून तेच 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 काही एक्सप्लोअर करायला चान्सच देत नाही स्वतःला. सो हे झालं. मग त्याच्यानंतर ॲक्टिंगची आवड कशी काय आली, कशी म्हणजे कशी तू मुंबई पुण्यापर्यंत कशी पोहोचलीस, औरंगाबादवरून कसे कॉन्टॅक्ट्स तयार झाले, काय केलंस? खूप योगायोगाने झालं. म्हणजे कसं आहे की नाटकं खूप पाहिली. पुण्याला आमचं पोस्टिंग झालं तेव्हा डॅडी, आई स्कूटरवर, माझं भाऊ, दोन्ही भाऊ लुनावर आणि मी सायकलवर, अशी आमची, रविदादा आणि संजय दादा, ते दोघे जण. आणि आम्ही तिथून निघायचो कॅम्पमधनं बालगंधर्वला, ती फुलं राणी बघायचं. आणि तेव्हा मला असं वाटतं ना, आज पण मी नाटक करताना मला फार कृतज्ञ वाटतं की शेवटच्या 4-5 रांगा असतात किंवा बाल्कनीत असतात, आम्ही ती तिकीटं घेऊन पाहिलेलं आहे ना. त्यामुळे पण 5-6 वेळेला बघायचं एक नाटक, घाशीराम कोतवाल किंवा सगळी नाटकं. बालनाट्य पहिल्यांदा मी पुण्यात पाहिली मग तेव्हा. तर नाटकाशी तशी ओळख होती, पण मी खूप बुजरी होते अगदीच, म्हणजे फारच लाजरी बुजरी. म्हणजे पेक्षा अनबिलिव्हेबल वाटतं आत्ता बघून. नाही आता म्हणजे आता मी ओपन आहे,
पण आतनं मी थोडीशी बॅकफूटवरच असते, म्हणजे मला नाही, असं भुजरीपेक्षा मला असं वाटतं तू लो प्रोफाईल राहतेस. Yes. ते तुझी आवड आहे, तर तुझं चॉईस आहे. येस, इट्स माय, म्हणजे मी लोएस्ट प्रोफाईलमध्ये राहायला मला आवडतं एकदम, की मी कोणी नाही, प्लीज मला ओळखू नका, असं होतं माझं. म्हणजे कॉन्फिडन्स वगैरे सगळ्या नाही. जागच्या जागी आहे. Yes, पण yes. तो कधी आणि कुठे दाखवायचा आणि कोणासमोर दाखवायचा हे एक्झॅक्टली, व्यवस्थित, ते सेव्ह करते मी तो. म्हणजे correct, उगाच correct. 24 तास आपण ऍक्टर होतो म्हणून दाखवत फिरला तर तुमचं 2 वर्षात तुम्हाला गाशा गुंडाळावं लागेल. पण ती नाटकं बघितल्यामुळे खूप मजा होती. आणि माझा मोठा भाऊ जो होता, म्हणजे तू मी सांगू का, या सगळ्या अभिरुचीमधला तो आमचा बच्चन होता. म्हणजे आम्ही त्याला फॉलो करायचो. तो ज्याला हसतोय, त्या ज्या पानावर हसतोय, ज्या पुस्तकाच्या, आम्ही लगेच हसणार. तो ज्या नाटकाला चांगलं म्हणतोय आम्ही म्हणणार. आणि तो खूपच हुशार होता, त्यामुळे तो जागतिक रंगभूमी, भारतीय रंगभूमी असं आम्हाला सतत सांगत राहायचा. आणि तो जो सांगेल ती फिल्म बघायची. त्यामुळे मसाला फिल्म्स वगैरे मी काही बघितल्या नव्हत्या, पण मग चांगले फिल्म फेस्टिवल्स तेव्हा व्हायचे. तर ते करताना काय झालं, 8वीमध्ये असताना मॉडर्न हायस्कूल माझं काय झालं, आणि प्रत्येक शाळेमध्ये मी आउटसायडर होते कम्प्लिटली. ऐन वेळेला येऊन पोचणारे, ऍडमिशन घेऊन येणारे, कोणी कोणाला भाव, म्हणजे ते भाव देत नाहीत ना मुलं मुली फारच. म्हणजे मिक्सअप व्हायला वेळ कुठेतरी 6व्या 7व्या बेंचवर एक छोटीशी जागा आपल्याला मिळून जाते. आणि मलाही काही, आपणही ॲडजस्ट करण्यामध्ये असतो. कोणी काका नाही आहेत, पीटीचे सर माझे काका आहेत, किंवा प्रिन्सिपल मॅम माझी आजी आहे वगैरे, असं काहीच माझ्या रेफरन्सच नाही. विदाऊट रेफरन्स यू आर देअर, यू आर इन अ झिरो पोझिशन. सो त्याच्यामध्ये मॉडर्न हायस्कूलमध्ये पुण्याला वासुदेव पाळंदे सरांनी एक शिबिर घेतलं होतं 4 तुकड्यांचं, 8वीतल्या 4 तुकड्यांचं. आणि आंतरवर्गीय, आणि मग नंतर त्यांनी सगळ्यांचं म्हणून एक नाटक बसवलं. एक वर्कशॉप घेऊन त्यांनी नाटक बसवलं. तर ते मला आठवत नाही नाव, पण कॉमेडी होतं ते. आणि त्याच्यामध्ये एक साऊथ इंडियन नोकराचं काम, ते छोटूसं होतं, ते मला मिळालं. आणि ते मी खूप चांगलं केलं, म्हणजे असं मुंडाचं वगैरे बांधून, धोतर बितर नेसून. आणि तर त्यांनी मग त्याच्यातले निवडून त्यांनी एक वर्कशॉप दिवाळीच्या सुट्टीमध्ये घेतलं, आणि त्यात मला निवडलं त्यांनी. तर ते फार कॉन्फिडन्स देणारं झालं, की एक तर माझं विदाऊट रेफरन्स आहे ना मी, की हिची आत्या आहे म्हणून तिला घेतलंय वगैरे, असं काहीच नाही. ही जस्ट टुक मी. आणि आम्ही तिथे खूप शिकलो 15 दिवसात. आणि त्यानंतर कॉलेजमध्ये पुन्हा आले तेव्हा आउटसायडर, कोणीच ओळखीचं नाही. 1-2 मैत्रिणी आहेत, नाहीत, पण त्यात तफावत आहे, त्या जवळ राहतात कॉलेजच्या, मी कुठेतरी लांबून येणार. तर काही म्हणजे त्याच्यात सेन्सलेस होतं ते सगळं. पण त्यानंतर मी औरंगाबादला गेले. बरं झालं, कारण की तिथे गेल्यानंतर एकदम मला खूप छान ग्रुप मिळाला. चंदू, प्रशांत, मग आमचे कुंभोजकर सर म्हणून होते, ते आमची इतकी त्यांनी सांस्कृतिक अशी जोपासना केली आमची, की वादविवाद स्पर्धा असू दे. त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मग आम्ही एकदम असे सणसणीत एक ग्रुप असतो ना, की युथ फेस्टिवलची सगळी बक्षिसं लुटून आणणारे असे झालो. मग त्याच्यामध्ये तिथे मी एकांकिकेत काम केलं, वादविवाद स्पर्धेत. तिथे मी ॲक्च्युली माझं पर्सनॅलिटी तुझी डेव्हलप किंवा अशी फुलून आली. आणि दॅट इज गुड. म्हणजे कधी कधी रोप तुम्ही उपटून कुंडीतनं काढून जमिनीत लावता, तेव्हा ते वृक्ष होतं. ग्रोथ व्यवस्थित. कारण मी गेले आणि 5व्या दिवशी पेपरमध्ये असं होतं की दौलताबाद किल्ला चढण्याची स्पर्धा होती. तर आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो ना. आम्ही ट्रेक बी करून आलेली होते, मी सगळ्यांबरोबर, पुरंदरेंबरोबर, दांडेकरांबरोबर. मला असं वाटलं की मी तर म्हणजे बापच आहे, म्हणजे असं आपल्याला वाटतं, आणि ते बरं असतं. म्हणजे तर मी गेले तिकडे, आणि मी 24 मिनिटात जाऊन परत आले, मी पहिली आले. आणि दॅट वॉज समथिंग एल्स. म्हणजे हे ॲक्टिंगशी काही संबंध नाही, पण हे पेपरमध्ये अशी बातमी, गव्हर्नमेंट कॉलेजची, अमुक अमुक शुभांगी सांगोई, आणि फोटो बिटो. माझे भाऊ पहिल्यांदा खूप हसले, हे काय वगैरे. पण मी आले होते पहिल्या, त्यात खोटं काहीच करू शकत नाही, तुम्ही जाऊन यावंच लागतं तुम्हाला वर. सो दॅट गेव मी अ कॉन्फिडन्स. आणि मित्रमैत्रिणी खूप छान मिळाले. त्याच्यानंतर प्रशांत दळवी, चंदू कुलकर्णी या सगळ्या ग्रुपमुळे आम्ही राज्यनाट्य स्पर्धा केल्या. आणि मग प्रशांतचं ती आयडिया होती की सगळ्या ग्रुप आम्ही मग आपण शिक्षण घेऊया आपल्याच युनिव्हर्सिटीमध्ये. ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंटला आम्ही सगळेजण आम्ही सिलेक्ट झालो सगळेजण. तर मग तिथे अर्थातच उत्तम शिक्षण आणि नाटक याच्याशिवाय काही नाही. आणि तोवर मी हॉस्टेलला राहायला होते, म्हणजे आईवडील नाशिकला गेले निघून. तेव्हा मग ते कॉन्सन्ट्रेशननी ते आपण आता दुसरं काहीच नाही आहे ना, 24 तास आपलेच आहेत, फक्त कोणाला काही. मग ते नाटकाचं जितकं शोषून घेता येईल तेवढं घेतलं. पण फार मजा आली. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली असं माझं काही झालं नाही की अरे आता ही छान काम करते आणि इथेच नाटकात काम करणार, औरंगाबादमध्ये काय करणार, आणि मुंबईत कसं, म्हणजे असं डोक्यातही नाही. नाशिकला निघून गेले.
पण राहावलं नाही म्हणून मी नाशिकला अजून एक ग्रुप मिळाला छान. आता दीपक करंजीकर जे आपले थोर अर्थतज्ञ आहेत आणि खूपच अभिमान वाटतो मला त्याचा. आता काय सुंदर त्यांनी अभ्यासपूर्ण त्याची व्याख्यानं. तर त्याचं नाटक मी बसवलं होतं. ते राजनाट्य स्पर्धेत पहिलं आलं होतं तू नाशिक. बसवलं होतंस? अभिहत नावाचं होतं, कामगारांच्या प्रश्नांवर. फार सुंदर होतं. तर आपण ते शिकून आलेलो असतो ना, मग ते सगळं घालून एक नाटक बसवून ते पहिलं आलं. आम्ही फायनलला पण गेलो. पण त्याचा आनंद घेण्याच्या आतच आम्ही धुळ्याला गेलो बदलून. डॅडींना प्रमोशन मिळालं, डॅडी डिस्ट्रिक्ट जज झाले. आमचा एक खूप मोठा बंगला होता, खूप आवार होतं. पण ते राहवत नाही ना लगेच. तसं ना गेलं गावात की मग कोणी भेटायला येतं, मग कोणी नाटकातलं असतं, कोणी काही असतं. तर तसं मग यादव खैरनार आणि त्याची सगळी गँग आमची एक, आम्ही सगळ्यांनी मिळून ना मग खजिन्याची विहीर म्हणून रॉय किणेकरांचं नाटक होतं, ते बसवलं मी. आणि खरंच मस्त बसवलं ते. मग ते औरंगाबाद सेंटरला पहिलं आलं. जे धुळ्याच्या इतिहासात 24 वर्षांनी काहीतरी घटना घडली होती. फटाके बिटाके पेढे बिढे वगैरे फन मजा आली. नाटक कॉन्स्टंट राहिलंच नंतर. नाही म्हणजे कळलं मला की मला हे आवडतंय, पण मला खरंच डिरेक्शन करायला खूप आवडलं असतं. पण मग आता मुंबईत तर यायलाच पाहिजे. एकदा आले मी विद्या करंजीकरकडे, राहिले मी. दीपकची बायको जी आहे तिने मला अगदी उदार मनाने तिच्या घरी राहू दिलं. पण मी खूप आजारी पडले. म्हणजे मी एवढी गर्दी बघून आणि मेंदूला ना येणं जाणं मुंबईचं नाही. मला असं वाटत नाही मुंबई घाबरण्यासारखं आहे, पण सवयीचा भाग असतो की जिथे 18 एकरमध्ये मी माणूस बघत नाही. ती येऊन जेव्हा मी चर्चगेटला क्रॉस करायला लागले आणि समोरून असा लोंढा आला, तर मला असं वाटलं की माझे हातपाय कापले आणि मला ताप भरला. मी पुन्हा बॅक टू धुळे. पण मग तिथून पुण्याला आले. आमच्या एका मित्राने नाव सुचवलं होतं. माझा भाऊ तेव्हा जर्नलिझममध्ये प्रोफेसर होता रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्याची एक छोटी गॅरेज वजा खोली होती. तो म्हणाला ये तू मग इथे, काय म्हणजे असं. मग ते नाटक केलं मी, पण ते अगदीच नगण्य होतं. म्हणजे ते पण म्हणजे एका नाटकाच्या प्रयोगात एक वेगळीच घटना घडली आणि ज्याच्यामुळे आयुष्य सगळं बदललं. सो ते सांग ना. ते फार महत्त्वाचं होतं. म्हणजे तसं नसतं झालं तर मला माहीत नाही. कारण की डॅडी न्यायाधीश, आई लेखिका कवयित्री, माझा भाऊ जर्नलिझममध्ये, दुसरा भाऊ बँकर होता. तर कसं होतं मुंबईत राहिलं ना की मुंबईत असलं तरी थोडी तरी ओळख असते काहीतरी. बाबा हे लाईटिंग करतात, मग हे काका काय करतात, मग त्यांच्या प्रयोगाला आपण गेलो, काहीतरी माहिती असतं, बॅक माहिती असते. मला फक्त फ्रंट माहिती होतं की नाटक, सिनेमा हे काय असतं आणि किती छान असतं. तेव्हा 8 फिल्म्स होत्या सगळ्या. पण हे काही माहीत नसताना जेव्हा तेव्हा मला फार देवानीच पाठवल्यासारखं. मोहन, आम्ही जिथे गॅरेजवरच्या खोलीत राहायचो त्याच्या शेजारी माझे जे जिवलग मित्र आहेत, सुधीर फाटक आणि चारू फाटक, जे अजूनही माझे अगदी भक्कम माझ्या पाठीशी आहेत. तर त्यांच्याकडे मोहन यायचा आणि मग त्यांनी मला बघितलं तेव्हा त्यांनी विचारलं सुधीरला, या कन्या कोण आहेत, या कन्या कोण आहेत, बऱ्या दिसत आहेत. म्हणजे आता खूप स्मार्ट होते मी, खूप स्मार्ट. काय म्हणजे अर्थात मी फोटोजही पाहिले आहेत आणि व्हेरी स्मार्ट. तर त्यामुळे लक्षात येण्यासारखे की बाबा हे काय. तर म्हणाले नाही, आल्यात धुळ्याहून आणि त्यांना नाटकात काम करतात वगैरे. तर मग त्याला नाही, तो आला बालगंधर्वला. ते माझं खरंच खूपच नाटक होतं एक अगदी. आणि मी तयार होत होते आणि खरं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं की मी काय नेमकं करते. की मी खजिन्याची विहीर बसवलेली मुलगी आहे, रॉय किणेकरांचे, माझे वडील कोण आहेत, माझी आई, आणि मी कुठलं नाटक करते आणि का करते. आणि म्हणजे आय एम नॉट गेटिंग एनिथिंग. म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, पण करायचं म्हणून करत होते. तर ते नॉक झालं मेकअप रूमवर आणि दार उघडलं तर एक आणि प्रयोग सुरू व्हायच्या आधी मोहन गोखले. माझे अक्षरशः गुडघे वाजले. म्हणजे असे की हा का करतोय, म्हणजे हा कोण आहे. कारण ज्याचा मी स्पर्श पाहिलेलं, भवनी भवाई पाहिलेलं, म्हणजे अफलातून, म्हणजे एक नॅशनल ॲक्टर आणि म्हणजे खूपसूरत. म्हणजे ज्यांना माहिती नाहीये ना ते ॲक्टर आहेत, त्यांनाही त्यांची पर्सनॅलिटी बघून हातपाय कापतात. हो. तर मी म्हटलं येस. तर माझं नाव मोहन गोखले आहे आणि मला तू आवडली आहेस तर आपण लग्न करूया, मजा येईल. आणि आय वॉज हार्डली 20 इयर्स ओल्ड. आणि मला
आणि मला उगाच असं वाटलं मला खूप मोठं व्हायचं आहे, मला स्मिता पाटील व्हायचं आहे, हा मध्ये अडसर आहे की काय वगैरे. म्हटलं मला जरा वेळ लागेल, माझा हा प्रयोग आहे आत्ता. तर मला हो मी त्या प्रयोगानंतर तुमच्या कंपनीचं जेवण वगैरे आहे का? अरे ते थिएटर अकॅडमीचं तुमचं घाशीराम कुठे, आमचं कुठे, ते 2 रुपये पण देणार नाहीत भत्ता. आणि मला माहीत पण नव्हतं असं भत्ता बित्ता काहीच, मी ही अनभिज्ञ होते ना. आता पण मी खूप गोष्टींमध्ये बावळटच आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते मला नसेल माहिती तरी काही बिघडत नाही. चॉईस आहे की त्या ह्याच्यात पडायचं. मला ज्ञान आवडतं, इन्फॉर्मेशनची मला गरज नाही. म्हणजे तुझी ही सिरियल त्या चॅनलवर आहे, मग त्यांचा तो प्रोड्युसर आहे आणि त्याचा हा ईपीचा मुलगा इथे उभा आहे, ही इन्फॉर्मेशन आहे ना, मला काय करायचं आहे त्याचं, मी नाही लक्ष देत. तसं ते मी म्हटलं की आणि मी स्टेजवर गेले आणि तो बालगंधर्वला मागच्या ह्याच्यातनं क्राय रूमच्या इथून तो असा चालत आला, तर सगळं थिएटर त्याच्याकडे बघायला लागलं. कारण की तेव्हा तरी मोहन पुण्याचा भयंकर लाडका होता. म्हणजे आबाल वृद्ध प्रेम नाही. आता मला असं वाटतं की पुढे आठवण सुद्धा काढत नाही. म्हणजे असं मला असं वाटतं की तेव्हा तर प्राईड, म्हणजे सगळेजण त्याच्याकडे बघतात आणि मध्ये समोर येऊन उभा राहिला आणि त्यात तुला परफॉर्म करायचा, जो माणूस आधी सांगून गेलाय की आपण लग्न करूयात. आणि मला काहीच कळत नव्हतं, पण भीती पण वाटत होती की हे कुठलं डिसिजन आहे, आपण काय करतोय. पण मला असं वाटतं की मोहन भेटला आणि त्यांनी माझं नाव डॉक्टरांना सुचवलं आत्मकथासाठी. तो मला म्हणाला आळस सोड, मुंबईत ये, तिथेच तुला काम करायचं असेल सिरियसली तिथेच कर वगैरे. मग माझ्या मधल्या भावाची रवीचं बदली, त्याला पोस्टिंग मिळालं RBIचं. मग तो गोरेगावला क्वार्टर मिळालं. तेव्हा त्यांनी पुन्हा उदार मनाने मला सांगितलं की आता तुला राहायला घर आहे, तू येऊ शकतेस. मग इथे आल्यावर मी आत्मकथा केलं. सो एलकुंचवार. पण म्हणजे तो जे हवं होतं, जसं आपण लिहून वाचून मोठे होतो ना, म्हणजे असं नुसतंच एक आवड आहे म्हणून नाही की. तर एलकुंचवारांचं नाटक प्रतिमा जोशी डिरेक्ट करते, डॉक्टर लागू, सुहास जोशी, ज्योतिताई. म्हणजे जे तुला करायचं होतं, जे त्या नाटकातून फुलफिल होत नव्हतं, NCPAला झेंडा रोवला बस. आणि ते पण दोन्ही गोष्टी बघ ना, त्यांनी म्हणजे ते तुझ्या आयुष्यात त्या प्रयोगाला आले आणि तुला आवडीचं काम, तुझ्या मनासारखं जे तुला करायचं ते मिळालं आणि आवडीचा माणूसही मिळाला. येस येस. आणि आता ते मला जाणून घ्यायला आवडेल की इतका सक्सेसफुल माणूस, आम्ही म्हणजे हे एपिसोडच्या आधी आम्ही तेच बोलत होतो, काय असतं असताना सक्सेस, त्यांच्या सक्सेसफुल जेव्हा ते असतात त्यांच्या मागे उभं राहणं, बिहाइंड द सक्सेस जे आपलं नाव आहे ते महत्त्वाचं आहेच. पण एखादी इतकी सक्सेसफुल व्यक्ती गेल्यानंतर त्यांचं सक्सेस मेंटेन करणं, त्यांचं नाव मेंटेन करणं, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कुठेही तुमच्या कामामध्ये कॉम्प्रोमाइज न होऊ देता, तो एक वेगळा स्ट्रगल असेल. सो ते तू कसं केलंस? हे खरं सांगितलंस तू. कारण की आजही मला असं वाटतं की माझं नाव महत्त्वाचं नाही आहे, माझं एक आडनाव आहे, ते मला राखायचं आहे. त्यामुळे शक्यतो म्हणजे चुकीच्या गल्ल्यांमधनं मी काही जात नाही. म्हणजे एक उत्तम काम करायचं, मग ते प्रोजेक्ट काय आहे, तो कोण आहे, तो कसा आहे माणूस, आपल्या वाट्याला काम सिन्सिअरली करायचं आणि कुठलंही काही गैर करायचं नाही. म्हणजे उशिरा जाणे किंवा दादागिरी करणे, दुसऱ्यांचं सीन कापणे वगैरे, हे काय 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 घडत असतं हे आपल्याला प्रेक्षकांना काय माहिती आहे, त्यांना रोल दिसतोय. छान काम करणं आणि आपल्या दोन्ही घरांचं नाव चांगलं ठेवणं हे खूप महत्त्वाचं होतं. पण त्याच बरोबरीने माझं काय झालं, मोहन गेल्यानंतर फार काही बसून विचार केला नाही, पण 3-4 सेकंदात माझ्या लक्षात आलं की आपण 0 पोझिशनला येऊन हे काम सुरू करायला पाहिजे. आणि वेळच नव्हता ना विचार करायला किंवा काही ठरवायला. 5th डे आय स्टार्टेड वर्किंग. आणि माझं म्हणणं की मी स्ट्रगलच केला. म्हणजे जाऊन असा मी मोहन गोखलेची बायको म्हणून मोहनच्या सगळ्या काय कोण ओळखीचं नव्हतं, पण मला तो जन्मभराचा माझ्या आणि सखीचा चेहरा, मिंदा चेहरा दिसला असता जर मी मोहनचं नाव वापरून काम मागितलं असतं तर आणि कोणी दिलंही नसतं. दिलं असतं ते इतकं. त्यामुळे मी 0 पोझिशनला येऊन प्रॉपर माझे फोटो घेऊन बालाजीच्या ऑफिसमध्ये गेले. कारण मला लक्षात आलं की ही सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे की तिथे आपल्याला काम मिळणार आहे. आणि एकदानी मला 2.5व्या मिनिटाला माझं फॉर्म भरून घेतलं आणि मला दुसऱ्या दिवशी शूटला घेतलं. बिकॉज आय थिंक आपल्याला वाटतं की ती लोक कोण आहेत काय आहेत, पण ते सगळे खूप काय म्हणतात ममत्व असतं सगळ्यांमध्ये, त्यांना जाणीव असते. हां, एम्पथी नॅचरली काही वेळेला समोरची व्यक्ती जी वाईब मिळते ना व्यक्तीकडून, पण काही जाणवू न देता आय स्टार्टेड वर्किंग. आणि मला
म्हणजे आय स्टार्टेड वर्किंग ना इमिजिएटली. म्हणजे आणि पण त्यानंतर जे झालं ते सगळं माझ्या कामामुळे झालं. मोहनचं असणं किंवा त्याचं श्रेष्ठत्व हा एक वेगळा भाग आहे पूर्ण. तिथे मी म्हणजे मला असं वाटतं की माझं पॅरामीटर ज्याप्रमाणे आहे तर त्याच्या उंचीचा नट अजून तरी मी पाहिलेली नाही आहे. म्हणजे विक्रम वगैरे आहेतच, पण मोहनमध्ये जी काय कॅपॅसिटी होती, टोकदार अभिनय आणि ग्लोमध्ये कुठेही 2 डोळे 2 तो आफ्रिका आणि जपान सोडल्यास तो कुठल्याही एअरपोर्टवर खपून जाईल अशी त्याची पर्सनॅलिटी होती. सो यु नो मला त्याचं सहवास मिळाला हेच खूप खूप ग्रेट आहे. आणि त्याचं कामाचं स्वरूप खूप जणांना, जवळच्या लोकांनाही खूप वर्ष त्याचं महत्त्व कळलं नाही, पण तो गेल्यावर खूप जणांनाच्या तोंडून मी ऐकलं की आम्हाला कल्पनाच नव्हती मोहन एवढा मोठा आहे म्हणून. सो असं होतं. आपण आता बोललो की ते गेल्यानंतर तर तुझा हा सगळा स्ट्रगल होताच, पण ते असताना तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तू काम करायची नाहीस अजिबात. ते काम करतच होते, पण तू जी ॲक्ट्रेस व्हायला आली होतीस त्यांनीच सुचवलं होतं, त्याच्यानंतर काम का ब्रेक घेतलास? काय झालं? मी काहीच केलं नाही. कारण की एक तर काय माहिती ना, माझी खूप इच्छा होती की माझं एक मिलिटरी मनशी लग्न व्हावं, म्हणून मला मिलिटरीतला नवरा हवा होता. पण म्हणजे असं काही स्वप्न नव्हतं असं की आता मी लग्नच करणार आहे, तशी पिढी पण नव्हती. पण ती पर्सनॅलिटी माझ्या आधीची पिढी होती तशी होती. नाही, मला ते मिलिटरी, मग वेगवेगळ्या स्टेशन्सना फिरणं आणि आजूबाजूला छान सुरक्षित कॅम्पस असणं आणि एक तो आभ असतो आणि तसा माणूस, एक शूरवीर माणूस असा, तर ते काय माझं झालं नाही. पण दुसऱ्या रूपात मिलिटरी मॅनशीच लग्न झालं माझं. म्हणजे कारण की मोहननी कशातच म्हणजे त्याला नाही काम होते ना. हां, जायचं नाही, काम नाही. कारण की मी सांगू का तुला, त्याचंही बरोबर आहे. म्हणजे की काही काही डार्कर साईड्स माहीत असतात ना माणसांना, तर आपल्या छानशा छोट्या बायकोला कुठे पाठवणार आणि का पाठवणार. आणि ते थोडंसं मेल इगो पण एक्स्ट्रा असणारच त्याचा, की कशाला, म्हणजे ते शोभून दिसत नाही आणि इतकी छान सुंदर देखणी बायको आणि खूप दिवसांची आस असेल त्याची लग्न त्याचं जे माझ्याशी झालं तेव्हा तो एकटाच किती वर्ष होता. तर मला असं वाटतं की घरी स्वयंपाक होणे, मित्रमैत्रिणी येणे याची त्याला खूप आवड होती. तर त्याला खूप आवडायचं. म्हणजे मी स्वयंपाक करून सगळ्यांना खाऊ पिऊ घातलं की तो खूप म्हणजे खूप ग्रेटफुल असं थँक्यू म्हणायचं की खूप बरं वाटलं मला अगदी. पण समोरच्या आपल्या पार्टनरची गरज समजून घेऊन आपण आपल्या गरजांची ॲडजस्टमेंट करायची, म्हणून तर हा बिहाइंड द सक्सेस हा सेगमेंट आहे. आय नो. आणि जे आपण बोललो ते तू हे केलंस, ही बाजू तू सांभाळलीस म्हणून ते दुसरी बाजू सांभाळू शकले. आणि एवढे मोठे नट म्हणून, माणूस म्हणून आजही ते ओळखले जातात. आणि ते गेल्यानंतर परत ते मेंटेन करणं जे आपण आय नो. नाही, दॅट वॉज कम्प्लिटली 360 डिग्रीज फरक पडला ना. म्हणजे मोहनचं अर्ध ठीक आहे, मजा मस्त काम करणे, त्याला सगळं तेव्हा आईस बॉक्सची पण पद्धत होती, बास्केट, 3 डबे आईस बॉक्स. बास्केट तेव्हा जे शुभांगी माशीला ओळखतात ते हे सांगतील, जे म्हणजे जे तिच्या जवळचे आहेत, की बास्केट शूटिंग सेटवर भरून कसं न्यायचं, काय काय असलं पाहिजे त्याच्यात, कसं तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, हे तिने आम्हाला सगळ्यांना ट्रेन केलेलं आहे. तिच्याचमुळे आहे जे काय आहे. तर ते त्याचं भरवून त्याला पाठवणे. आणि मग नंतर अनफॉर्च्युनेटली तो म्हणजे जाण्याच्या आधी 4 वर्ष तो आजारी पडला. त्याचं हार्ट खूपच ब्लॉकेजेस असे होते आणि देर वॉज नो चान्स ऑफ अँजिओप्लास्टी किंवा बायपास वगैरे. कारण की जी आर्टरी ब्लॉक झाली होती ती खूप डेंजरस, म्हणजे 3 पैकी 1 असते ती ब्लॉक झाली तर मग तुम्ही काही करू शकत नाही, असं काहीतरी निदान झालं. पण मला त्याची खूप खंत वाटते की मी लहान होते वयाने आणि धाडसी नव्हते. माझ्यामध्ये खूप खूप ऑल्टरनेटिव्ह आहेत, थेरपीज आहेत आणि काहीतरी धडपड माझ्याकडनं झाली नाही. पण मग त्याला सांगितलं तसं पथ्य पाळणे, ही 4 वर्ष मी तेच केलं. आणि मला शक्यच नव्हतं त्याला म्हणजे त्याच्याबरोबर सगळीकडे जाणे. डबिंगला सुद्धा मी त्याच्याबरोबर गेले, त्याचं खाणं पिणं. त्यामुळे माझं हे म्हणजे मनात येणं शक्यच नव्हतं आणि मला कोणी विचारलं पण नाही. आणि तेव्हा हेरामचं शूट करत होते ना, शेवटचं आम्ही हेरामचं केलं. पण तेव्हाही आम्ही दोघी गेलो त्याच्याबरोबर, कारण की त्याचं पथ्य पाणी सांभाळणे, त्याला औषधं देणे आणि त्याच्याबरोबर असणे. मुख्य म्हणजे त्याची इच्छा असायची की आम्ही दोघी समोर पाहिजे, समोरच पाहिजे. बस कोल्हापूरला गेलो नाही आम्ही कैरीच्या शूटला, तो अबोला धरला त्यांनी माझ्याशी. बापरे.
त्याला सखी समोर हवी होती. इथे झोके आहेत आणि घसरगुंड्या आहेत, आम्ही राहतोय तिथे. म्हटलं अरे मला इतकं वाईट होतं त्या गोष्टीचं. मी म्हटलं अरे नाही, तिची बालवाडीच होती ती, तिची ख्रिसमस पार्टी आहे ना, मग ती राहून जाईल वगैरे. काय ख्रिसमस पार्टी न्यायचं असं आता वाटतं, पण त्याच्यात माझा वेळ गेला. म्हणजे तसं. पण एवढा स्ट्रिक्ट माणूस तू म्हणतेस की म्हणजे दुसऱ्या अर्थाने मिलिटरी मॅनच अवघड होतं आणि सांभाळायला. पण एक किस्सा असा आहे की ज्याच्यामधून ते किती प्रेम करायचे आणि ते किती काय मृदू होते, रोमॅन्टिक होते हे समजू शकतो. तो एक किस्सा मला माहितीये की प्रवासात तू पॅनिक जेव्हा झाली, शूट वरून येत होतीस तू कुठल्या तरी. नाही, आमचा प्रयोग होता उदयपूरला, प्रयोग होता नाटकाचा. एक हिंदी नाटक होतं, त्याचं सपर थिएटर असतं ना ते, म्हणजे लोक खाली खात पितायत आणि आपण ॲक्टिंग करतोय ते एलिट क्लाससाठी असतं ते. तर तो उदयपूरला झाला आणि त्यानंतर जयपूरवरनं फ्लाईट होती. नाही, उदयपूरवरनं फ्लाईट होती, पण मला बाकीच्यांना सगळ्यांना तिकीटं मिळाली, माझं वेटिंगला होतं. वंदनाताई होती तेव्हा, वंदना गुप्ते माझ्याबरोबर. तेव्हा चल ग होऊन जाईल तिकडे गेल्यावर. म्हटलं नाही मिळालं तर कसं होणार, मग मी काय करणार. तर म्हटलं मी जयपूरला नाही, मग मी काय करणार, तर पुढची फ्लाईट आहे. आणि दुसऱ्या दिवशी वंदना पण त्या नाटकात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता चेंबूरला आमचा प्रयोग होता. सो मी काय वेळासारखं मी म्हटलं मग तो एक जण मला जयपूरवरनं तुम्ही फ्लाईट पकडू शकता. तर मी आणि मग माझ्यावर एक निलेश जो बिचारा गेला आता, तर तो नितेश पांडे, तो माझ्याबरोबर आला आणि आम्ही टॅक्सीने निघालो आणि एक मोठा जॅम लागला 50 किलोमीटरचा. ट्रकवाले असे फडकी लावून खाली स्वयंपाक करतायत. 2 दिवसापासून आम्ही देवत वगैरे आता म्हणजे आम्ही, आणि मी लहान होते का तेव्हा. आता कसं क्लिक 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 आपण सुचतो, चल उलटं जाऊ परत उदयपूरला आणि देन काहीतरी करू. आता तर निघालो. मग आम्ही या गावात जा, मग तिकडून हायवे क्रॉस करून असं असं करत आम्ही पोचलो. तर त्या मध्ये मध्ये PCOs होते, तिथून मी मोहनला फोन करत होते की असं असं झालंय, हो आणि असं झालं तसं झालं. बरं मोहन म्हणजे असा होता ना फोनच्या बाबतीत, तो कोणालाही कुठेही गाठू सकायचा फोन, म्हणजे असतं कोणाकोणाचं. आणि तो मला म्हणाला तू कुठली फ्लाईटने जाणार आहेस. तर मी म्हटलं ही फ्लाईट आहे, जेटची फ्लाईट आहे आणि जयपूरला होती पकडायची आहे वगैरे. 6:30 समजा फ्लाईट असेल. आम्ही इथून निघालो, आम्ही पोचतच नाही आहे. आणि आपण आता जसं पुण्यात शिरलोर एअरपोर्ट दुसऱ्या टोकाला आहे ना, तसं जयपूरमध्ये शिरलो आणि ते दुसऱ्या टोकाला आहे. पळव 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 असं खूप रडायला लागले मी. काय रडण्याचं काय त्याच्यामध्ये. आता असं वाटतं की ठीक आहे नाही पोचलो, 11 चेंबूरचा प्रयोग कॅन्सल नाही, पण तू अजूनही 5 मिनिटं लेट झाले तरी तेवढीच भयंकर की मला भयंकर त्रास होतो त्याचा. तर मग मी खूप रडारड करत पोचले. तेव्हा सगळी जेट एअरवेजची सगळी ते युनिफॉर्ममधल्या एअर होस्टेस आणि ऑफिसर सगळे उभे होते. शुभांगी गोखले माझ्या बॅगा घेतल्या आणि त्यांनी आत मला नेलं आणि मी अशी आता का मिळाली बाबा फ्लाईट एकदाची. आणि दॅट वॉज 14 फेब, म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे दॅट डे. आणि मी अशी पोचले. ती एअर होस्टेस आली, काही हवं आहे का म्हटलं. एक नॅपकिन दिला तिने गरम असा आणि मग ऑरेंज ज्यूस दिला. आणि मी अशी काय झालं हे सगळं असं. पण 8 तास कसा घाणेरडा प्रवास केला. तितक्यात ती एक पार्सल घेऊन आली. तर सॉरी हे जयपूर नाही, अहमदाबादला गेले मी. अहमदाबाद एअरपोर्टला झालं. तर तिने पार्सल दिलं आणि मग दिस इज फ्रॉम युअर हजबंड, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मला काहीच बोलता येईना की हे काय. हवेमध्ये त्यांनी मला व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं. एवढ्यात मॅनेज करून सगळं. अहमदाबादला अर्चना म्हणून केतन मेहताची पहिली बायको, तिचं बंदेज नावाचं मोठं स्टोअर आहे. तेव्हा ते उभरत होतं, म्हणजे पण क्लासी. म्हणजे ती त्याची मैत्रीण होती. त्यांनी अख्खं जेट एकदा हलवून टाकलं. कारण की अर्चनाचा मेहुणा काहीतरी CEO होता जेटचा. त्यांनी अख्खं जेट हलवलं की माझी बायको आल्याशिवाय ती. आणि थांबवली वगैरे होती ना फ्लाईट. 20 मिनिटं नाही म्हणाले, जाऊच द्यायची नाही. आणि मग अर्चना म्हणजे अजून काय पाहिजे मोहन, काय करू मी तिच्यासाठी. तर म्हणे की असे 2 कुर्ते तू पाठव. तर माणूस तिथे बंदेजचा माणूस आतपर्यंत एअरक्राफ्टमध्ये गेलं ते आणि मला मिळालं. तर आता मी याला काहीच रेसिप्रोकेट करू शकत नाही. माझी अवकात काय आहे म्हणजे या प्रेमापुढे. माणूस जर सांगत असेल की तू प्लीज मला आवडतं म्हणून घरी थांबून छान स्वयंपाक कोण नाही करणार अक्षरशः. आणि मग मी गेले तेव्हा मला घ्यायला नव्हता तो. चारू साबळेच्या घरी पार्टी होती, अजित वाचन चारू साबळेकडे.
तिथे गाडीने मी गेले, कोपऱ्यात बसला होता असं खुर्चीत असं करून, चष्मा लावलेला आणि असा बघत बसलेला होता. मी त्याला जाऊन एवढे गुद्दे मारले आधी, एक तर हे काय केलंस तू. तर ते पण होतं त्याचं स्पेशल, बट दिस इज युनिक ना, म्हणून तर तो मला आवडला. आता हा मी ना किस्सा किती वेळा ऐकलाय, पण प्रत्येक वेळेस म्हणजे मलाही इमोशनल व्हायला होतं की हा माणूस काय असेल. त्यांचं वय एवढं आहे की कधीतरी, मी तर माझा संबंध पण नाही का भेटेल काहीच नाही, हो, पण तरी आय एम ऑब्सेस्ड यार, म्हणजे मला खूप आवडतात ते. पण फारच युनिक होता आणि म्हणजे जितकं शोधू तितक्या गमती जमती त्याच्या होत्या आणि अनवट होतं, सगळं अनवट होतं, क्लासिक होतं, फारच हुशार होता आणि फार हुशार. आणि असा माणूस अचानक म्हणू शकतो जेव्हा आयुष्यातून जातो, खूपच मोठी पोकळी असेल ती, अर्थात तुझ्या बरोबरीने तेव्हा सखी होती ते सगळं पार पाडायला, आणि डॅडी डॅडी आले, डॅडी तिसऱ्या दिवशीच आले म्हणजे अगदी. पण माझं म्हणणं काय आहे की असं वाटतं की यार म्हणजे हे मी सखी होती म्हणून ते दुःख पचवल्या गेलं, कारण की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहता ना, तुम्हाला पास्ट नाही फ्युचर नाही, आता फक्त प्रेझेंट आहे. सो यू हॅव टू मूव्ह. आणि तिचं माझं आजपर्यंत तेच आहे की तिच्या कुठल्याच गोष्टीला धक्का न बसू देणे, हेच माझं ध्येय आहे. म्हणजे ॲक्टिंग करणे, ह्या भूमिका करणे, हे अवॉर्ड मिळवणे असं काही नाही आहे माझं. एक स्टेडी तो आहे, तो असताना काय आहे, कसं असतं तो असताना, अर्थात ते तिला माझ्या, अर्थात तो असता तर त्यांनी तिला खूपच जास्ती ग्रूम केलं असतं, काय काय केलं असतं. पण माझ्याकडून जितकं होईल की त्याच्या पर्सनॅलिटीला जे शोभेल असं तिला देणं, एवढंच ध्येय आहे माझं काम करण्यात. मीच केवढी रमते तुमच्या आठवणीत. मला आठवते मी घरी आल्यानंतर किती वेळेला तुला सांगते मला फोटोज बघत बसायचे त्यांचे, अप्रतिम. आणि ते दिवसही त्यांचे खूप सुंदर होते ना. मोहननी जे कामं केली, टेलिव्हिजन असो, सिनेमा असो, नाटक असो, ती ग्रेस होती ना त्या सगळ्यामध्ये. त्या चमूमध्ये असणारी ग्रेस, त्या प्रत्येकाची काम करण्याची ग्रेस असते ना, एक डिग्निटी, ग्रेस, म्हणजे काहीतरी वेगळं होतं. म्हणजे सगळ्यातच ग्रेस होती. काय माहिती त्याचे ग्रह कसे होते काय माहिती, पण इतका सुपर फाईन ॲक्टर, सुपर फाईन. म्हणजे आता दोन्ही गोष्टी असतात. तू सेलिब्रिटी वाईफ होतीस आहे, त्याच्यामुळे ना त्यातले काही कॉन्स असतात, काही प्रोज असतात. जो आदर तुला मिळाला, जे तू म्हणालीस माझं आडनावच गोखले आहे, त्यामुळे अजून काय पाहिजे. पण त्याच्या बरोबरीने जेव्हा तू इंडिपेंडेंटली काम करायला लागतेस, थोडेसे कॉन्स पण असतात ना त्याचे, की एवढ्या मोठ्या व्यक्तीची मिसेस आहे आणि तू म्हणतेस की मला शून्यापासून सुरुवात करायची. तर त्यावेळेस ते सगळं कसं फेस करावं लागलं, तो एक स्ट्रगल वेगळा होता का? हां होता. म्हणजे तुला कोणीच ओळखत नाही आहे ना. म्हणजे कोशिशे काशाचा सेट होता बालाजीचा, संध्या मृदुल, वरुण बडोला, ही अशी तरुण आणि ती अशी जरा महाराष्ट्राबाहेरची जी मुलं असतात, मुलं मुली असतात, ती खूप रावडी वागतात, बोलतात. ते दे डिडंट केअर की मी कोण आहे काय आहे, ओळख करून घेणे नाही काही नाही. आणि मोहनचा त्या दिवशी वाढदिवस होता, म्हणजे तो गेल्यानंतरचा पहिला वाढदिवस, 7 नोव्हेंबर. वी वर डुईंग पायलट. मी नुसती बसून होते आणि जे करायचं आपलं काम आज काढून पाहिलं तर मला बरं वाटतं की मी माझं काम फार उत्कृष्ट केलं आहे. पण ही लोकं खूप मस्ती करत होती. आणि मग मी माझं काम केलं तेव्हा संध्या मृदुलने टोमणा मारला की ऐसा अंडरप्ले नाही चलता है टेलिव्हिजन में वगैरे असं. तर मला असं वाटतं की आय विल वेट आफ्टर सम इयर्स, वेर आर यू अँड वेर आम आय. कारण की मला वाईट वाटलं होतं तेव्हा. खूप कोणीच ओळखीचं नाही आहे ना, काहीच संबंधच नाही आहे. पण त्यानंतर आनंद महेंद्रूचं मला डॅडी समजा करून मिळालं. आनंद महेंद्रूनी माझं जे काय लाड केलेत आणि खरा कॉन्फिडन्स दिला आहे. म्हणजे तू म्हणशील बिहाइंड द सक्सेस माझं काय आहे, तर अशी चांगली माणसं, त्यांचे थोडी शब्द असतात किंवा कॉन्फिडन्स देणं किंवा प्रेम करणं असतं. आनंद महेंद्रू मला असं क्या खाकी आती आहे ये, तू कोणसा आटा खाती हो. कारण की मी म्हणजे त्याच्याकडे जे काम केलं ते असं तोडून ठेवलं. म्हणजे डॅडी समजा करू म्हणून आता पोस्टर्स लागतात किंवा ॲड्स येतात आणि हे तसं काही नव्हतं. पण आत्ताच्या भाषेमध्ये ते आमचं चॅनल ड्रायव्हर होतं. आणि कितीतरी ॲक्टर्स बघायला यायचे की ही कोण आहेत. मी आणि गिरीश ओक होतो त्याच्यामध्ये. मी त्याची बहीण असते बिलासपूरची वगैरे, आणि माझ्या 3 भाच्या असतात. तर असे प्लॉट्स होते, लिलीपुटने लिहिलेलं होतं. आणि आनंद महेंद्रचे 3 कॅमेरा सेटअप. सो आय डिझर्व दॅट, यू नो. लाईक मला हे असं कुचू पिचू काम करायला बिलकुल आवडत नाही. पण काय मजा घेतली आहे मी. 1 सीन 1 शॉट मी एकदा दिला की आनंद मला म्हणाला की
हे जरा जास्त नाही होतंय का, तू जरा काय खाऊन येतेस तू वगैरे. माझं तेव्हा असं होतं की तिथे इधर उधरचा सेट होता, रत्ना पाठक आणि सुप्रिया वगैरेचा. वरती एक रूम होती. तर आनंद केतरी माइक पर सांगत होता कि वो शुभांगी जी को वहाँ पे रत्ना की रूम में से आने के लिए बोलो, रत्ना की रूम में अंदर से. तर तेव्हा मी मनात फक्त म्हटलं की हे नाही, मी हे बुवाजी के रूम से असं नाही केलं तर मी माझं नाव बदलेन, असं मी ठरवलं. एक आठवड्याभरात बुवाजी के रूम से आने के बोलो असं झालं ते. कारण की यू नो करना है तो ठीक करो बस. ऑल्सो रॅन नाही, कारण तेच माझ्या मागे संगोई साहेब आहेत आणि मोहन गोखले आहेत. दोन अशी आडनाव So I have to take- स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज आहेत की त्याचं नाव राखायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटलं की नाही लोकांना. आणि मग तेव्हा हिंदीमध्ये आता काल पण मी एका ठिकाणी गेले होते, तेनालीरामचं काम करणारा एक ॲक्टर होता, लिफ्टमध्ये भेटला. तर तो एवढा खुश झाला, शुभांगीजी आम्ही अजूनही तुमचं ते इमिटेट करतो, एक लापता गंजनावरचे ते आम्ही अजूनही छोटू आम्ही करतो. तर मला असं वाटतं की इट्स इनफ फॉर मी देन. आता जसं तू म्हणालीस की म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळलं बिहाइंड द सक्सेस, मोहन गोखलेंच्या बिहाइंड द सक्सेसची स्टोरी कळली. पण ते गेल्यानंतर तू ज्या प्रकारे काम केलंस, तू जी स्वतःच्या पायावर उभी राहिलीस, तुझ्या सक्सेसच्या मागे पण काही लोक होतीस. डॅडी नक्कीच होते त्याच्यात, डॅडी होते, पण अजून जवळचा काही सर्कल असतो, जसं आपण कालच मी म्हटलं की सनशाईन इन ह्युमन फॉर्म, अशी काही लोक होती. तर त्यांच्याबद्दल काही. मी तुला सांगू की माझं खूप मोठं भाग्य आहे की मी महाराष्ट्रात होते आणि मराठी नाटकाशी संबंधित होते किंवा अशी माणसं मला पहिल्या काही प्रोजेक्ट्समध्ये मिळाली. एक तर पहिलं तर डॅडी होते, पण डॅडीना काहीच गंध नाही ना. म्हणजे पायलट एपिसोड आणि त्याचे काय ते छुटपूट पैसे मिळणे किंवा कन्व्हिन्स न मिळणे किंवा प्रोड्युसर्स असं काय काय त्यांचं भावविश्व आहे ग. ते डिस्ट्रिक्ट जज होते आणि म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीचं ज्युडिशरीमध्ये संगोई पॅटर्न म्हणून ओळखलं जातं. इतके ते त्यांचे डीप होते. म्हणजे त्यांना काय कल्पना माझे 8:30चा कॉल टाईम आणि शिफ्ट इतकीची वगैरे. पण ते होतेच. पण माझ्या घरी नंदाम होती माझी मदतनीस. ती होती 4 तासांसाठी आधी, पण तिने स्वतःहून ते जे काय हातात घेतलं ना, मी तिच्यावर एक आर्टिकल पण लिहिलं आहे. पण सकाळी 7ला ती यायची आणि संध्याकाळी 7ला जायची. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकले. म्हणजे ती खाली आणून माझ्या गाडीत सामान ठेवायची आणि सांभाळून एवढंच म्हणायची. या शब्दामुळे पण खूप फरक पडतो. आणि मला काहीच काळजी करावी लागायची नाही. एवढ्या मोठे केस होते सखीचे, ती वेण्या घालायची. सो हे मला खूप उपयोग पडला. आणि टिपरे केलं, मग मी नाटक केलं हीच तर प्रेमाची गंमत, हे इनिशियल याच्यामधलं. तर ते जे मित्रमैत्रिणींचं सुहृद होते ना ते माझे सगळे, की समवयस्क, आणि त्यांनी ते भासूच दिलं नाही. पेक्षा त्यांनी इतका कॉन्फिडन्स दिला मला की ही कमतरता आहे असं नाहीच केलं. म्हणजे खूप मी काय सांगू तुला, अगदी सहृदयतेने वागणूक. म्हणजे सुनील बर्वे, मंगेश कदम, संजय मोने, मग मैथिली होती माझ्यापर्यंत, मग टिपरेमध्ये केदार यांनी जी आपुलकी ना, दिलीपने पण बोलून नाही की असं नाही, पण ते जे काय कॉन्फिडन्स किंवा तू करतेस ते छान चाललंय आणि आपण मस्त करतोय आणि तू मजेत राहा. म्हणजे किंवा सखीचं सगळं मी किती सांगत असेल, तुला पण आठवत असेल की मी सखीशिवाय काहीच बोलत नाही, ते सगळं कळवेने ऐकून घेणारं माणूस पण नसतं तर काय झालं असतं. किंवा तिचे लाड करायचे, ते सगळ्यांनी तिचे लाड केले, तिची काळजी घेतली. तर हे फार भाग्याचं आहे. म्हणजे एका प्रयोगात मला आठवतंय तू प्रयोगाच्याच वेळेस बिझी होतीस आणि फोन वाजत होता आणि सखीला तिथे काहीतरी ती पडली होती का. मी साताऱ्यात प्रयोग करत होते आणि पहिल्या अंकात मी पूर्ण वेळ स्टेजवर आणि सुनीलची एंट्री नव्हती. तर डॅडी मला वाटतं काहीतरी औरंगाबादून ती टायमिंग चुकत होतं, पोचायचे होते आणि मी 12 वाजता निघाले होते. म्हणजे बाई थांबणार होती, पण थोड्या वेळाने ती हिला खेळायला सोडून ती गेली की डॅडी पोचतील आता, औरंगाबादून यायचे होते ते. ती फोन वाजले खूप म्हणून सुनीलने उचलला, कारण माझा तिथेच मेकअपच्या इथे होता. तर सखी रडायला लागली की मी पडली आहे, खूप लागलं आहे मला, दोन्ही गुडघ्यातनं खूप रक्त येतं आहे. मी वर आले, माझ्याकडे होती किल्ली आणि अंधार आहे सगळा, मला काही कळत नाही. आणि मग मी इंटरव्हलमध्ये आले तर सुनील म्हणाला की मी तिच्याशी बोलून तिला जरा बेसिफाय केलं, जरा बोलून घे. मी फोन केला, मग तोवर त्यांनी तिला सांगितलं होतं की इथे जा, बटन लाव, ॲपल खा, बस आई येते. म्हणजे आणि व्हिडिओ कॉल वगैरे काही नाही, जा जरा दाखव काय दिसतंय नाही. आणि मला असं वाटतं की हे मित्रमैत्रिणी नसतं तर काय झालं असतं. कारण किती मदत. म्हणजे मग मी अग्निहोत्र शूट करायची तेव्हा गीता पण
सखीला जेव्हा हॉस्टेलला सोडलं तेव्हा तिच्या हॉस्टेलचं एक ऑफिस होतं पुण्यात. काही पाठवायचं असेल तर मुलांना पण तिथे. मग गीता कधी कधी मुंबईहून निघताना ते घ्यायची. मला असं वाटतं त्यांनी माझ्यासाठी, माझ्या सुनीलची बायको अपर्णा, या लोकांनी माझ्यासाठी जे केलं आहे मी त्यांच्यासाठी करू शकेन का इतकं. हे बघ, आपल्या बाळाला कोणी सांभाळलं किंवा त्याला प्रेम दिलं की आपल्याला ती माणसं खूप महत्त्वाची मोलाची असतात. तर ते म्हणजे आणि तसंच सखी, तू, चिन्मयी मावशी, सोनाली, या सगळ्यांना ती आईच म्हणते. त्यांना आईच म्हणते. कारण चिन्मयी तर म्हणजे चिन्मयीने तर काय केलं तर मॅथ्स, सखी ज्या शाळेत होती राजगुरुनगरच्या डोंगरावरच्या शाळेत होती, 10वीची परीक्षा चालू होती आणि सखीचा फोन आला तिकडून की उद्या गणिताचा पेपर आहे आणि ती खूप घाबरली आहे. मी तर शक्यच नव्हतं, माझं शूटिंगच चालू होतं. तर मी चिन्मयीला सांगितलं सहज, आता माझी ती खूप धाकटी बहीणच आहे आणि मी तिच्यावर जितकं प्रेम करते त्याच्यात ती 100 पट माझ्यावर करते आणि सखीवर तर खूपच जीव आहे. तर पहाटे 4:30ला उठून चिन्मयी गेली दुसऱ्या दिवशी त्या डोंगरावरच्या शाळेमध्ये. तिला भेटली, तिचा पेपर बाहेर बसली, पेपर झाल्यावर परत आली. हे कोण करतं खरं? हे माया, आणि म्हणजे मायाच फक्त. आणि इतक्या वर्षांनी आता सुनील दादा जसं तू म्हणालीस, किंवा त्याच लोकांबरोबर सखी एका वेगळ्या रोलमध्ये, एका वेगळ्या रिलेशनमध्ये येते आणि त्यांच्याबरोबर काम करते. ते हे बघायला पण तुला आई म्हणून आणि त्यांना पण ज्यांनी लहानपणापासून तिला बघितलंय, वाढवलंय, ते अनुभवायला किती. तर सोनाली आपली मोठी सोनाली कुलकर्णी, म्हणजे तिला असं काय वाटायचं मग दोघींना बघून की मोहनची जागा तिने भरून काढावी असं तिला वाटायचं. म्हणजे कधी धाडकन यायचं, चला दोघींना मी जेवायला घेऊन जाते. कारण की हे मिसिंग होतं ना आमच्याकडे. बापच घेऊन जातो ना, नवरा येतो म्हटलं चला आज आपण जेवायला जाऊया. मीच काय सगळं करायचं, हे माझं तर मला कंटाळा झालं होतं. येतो म्हणजे ते करावं लागलं. हिंग संपला मीच आहे, गाडीची सर्व्हिसिंग मीच आहे. म्हणजे तर हे सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी आपल्याला ती समज असणं, ही अशी मैत्रीण आणि सखीला असं समोर अशी माणसं असणं, हे किती महत्त्वाचं होतं. सोनालीनी लाड केले म्हणजे किती लाड केले. ती पण सह्याद्री स्कूलला एका मेला खूप बिझी, अजूनही बिझी आहे, पण तेव्हा पण ती खूपच बिझी होती. पण आली ती. कोण असं उठून दुसऱ्यांच्या मुलाच्या शाळेत 4.5 तास प्रवास करून कोण येतं. आणि काय झालं होतं, सुनील बर्वेंनी, म्हणजे माझे वडील गेले जेव्हा, जे माझे सगळ्यात मोठा आधार होता, ते गेले तेव्हा पहिला फोन मी सुनीललाच केला. कारण तो गोरेगावातच होता. तो मला काय करू राणी, येऊ का? मी म्हटलं लगेच ये. त्यांनी फक्त विधी केले नाहीत, माझा भाऊ, बाकी सगळं सुनीलने केलं. तर मी अपर्णाला तेच सांगत होते की मी कशी याची परतफेड करणार. तर ती इतकं गोड बोलली होती की ती म्हणाली की ही सत्कर्माची साखळी असते ना शुभांगी, ती काही लगेच तू सुनीलसाठी काहीतरी करायची काही गरज नाही. तू अजून कोणासाठी ती करतील, तो माणूस करेल, तो ते फिरत फिरत सुनीलकडे येईल, कधी येईल नाही येईल. पण ती फार छान बोलली आणि मला म्हणजे मी कृतज्ञताच ठेवते फक्त या सगळ्या. म्हणजे आता माझी नावं काही राहतील, पण माझे पुण्याचे मित्रमैत्रिणी आहेत, चारू आणि सुधीर फाटक. न बोलता चारू आणि अनुया आणि प्रवीण माझे मित्र आहेत गुप्ते पुण्यातले. त्यांनी माझे जे लाड केले ना, जे मिसिंग राहिले असते ना, कारण मोहननी माझे फक्त लाडच केले, त्यामुळे काय लाड केलेत त्यांनी. बरं माझं सगळं समजून, त्यांचे हा त्यांचं क्षेत्र नाही आहे माझ्या त्या मैत्रिणींचं, पण त्याच्याविषयी पूर्ण जाणीव आणि मग माझे लाड करणं, हे त्या दोघींनी जे केलं आहे ना, म्हणजे आई, मोठी बहीण, प्रसंगी मोहनच असेल असं वाटतं, इतकं त्यांनी लाड केले, आउट ऑफ द वे जाऊन केलेले आहेत. आता तू एवढ्या तुझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींबद्दल आणि जे तुझ्या आयुष्यात तुझी सपोर्ट सिस्टीम होते किंवा तुझ्या बिहाइंड द सक्सेस होते त्यांच्याबद्दल बोलीस, तर त्यातल्याच काही लोकांना तुझ्याबद्दल काय म्हणायचं आहे ते जाणून घेऊयात. येस, शुअर. हाय राणी. सरप्राईज सरप्राईज. मला आता इथे बसून दिसतंय की तुझी एक्सप्रेशन्स कशी असतील मी तुला दिसल्यानंतर. लव्ह यू राणी. मला यांनी सांगितलं की काहीतरी तुझ्याबद्दलची गंमतशीर गोष्ट सांगावी किंवा एखादी आठवण सांगावी, पण अशी निवडच करता येणार नाहीत. इतक्या आठवणी आहेत आपल्या, इतक्या वर्षांच्या आठवणी आहेत आपल्या. म्हणजे औरंगाबादची मी बघितलेली शुभांगी संगवई आणि शुभांगी ताई तेव्हाची, 2 घट्ट वेण्या घालून, खादीचा कुर्ता आणि जीन्स घालून आपल्या लुनावरून इकडून तिकडे स्मार्टली जाणारी, नाटकात काम करणारी, वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी, वादविवाद स्पर्धा गाजवणारी,
अशी तू शुभांगी ताई होतीस. आणि मग त्याच्यानंतर आईची स्टुडंट म्हणून तू मला माहिती होतीस, तेव्हा शाळेत होते मी आणि तू तुझी परीक्षा देत होतीस. त्याच्यानंतर तुला एकदम बघितलं ते पुण्याला जाहिरातींमध्ये, मराठी नाटकाच्या जाहिरातींमध्ये. मग मोहन गोखलेंची म्हणजे दादांच्या जवळच्या मित्राची तू बायकोच झालीस, त्यांची सुंदर हिरोईन होतीस मिस्टर योगीमध्ये. तोपर्यंत सुद्धा शुभांगी ताई असंच म्हणत होतं. आणि दुर्दैवानी मोहन गोखले गेल्यानंतर आपण दोघी जास्त जवळ आलो. आणि मग तू शुभांगी ताईची राणीताई होऊन नुसतीच राणी कधी झालीस ते मला आठवत देखील नाही. मी तुला ताई म्हणणं कधी थांबवलं ते. पण जरी मी तुला ताई म्हणणं थांबवलं असेल तरी सुद्धा माझ्या मनामध्ये तोच आदर तुझ्याबद्दल आहे. मी नेहमी माझी थोरली मैत्रीण म्हणून तुझ्याकडे बघते. तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकणारी मी चांगली मुलगी आहे हे तूही मान्य करशील. आता सुद्धा मला खूप खोकला झालाय, मला 4 दिवस ताप येतोय, त्याच्यामुळे तुझ्याच पोतडीतल्या औषधांनी मला बरं वाटणार आहे. बाकी डॉक्टर बिक्टर सगळं काही झूट आहे, त्याच्यावरती माझा विश्वास आहे. तर शुभांगीकडे प्रत्येक गोष्टीसाठी उपाय असतात. तिला आयुर्वेदिक किंवा घरातले जे काही छोट्या छोट्या गोष्टींमधून करता येण्यासारखे, स्वयंपाकघरातल्या गोष्टींपासून करता येणारे उपचार असतात. त्याचं तिच्याकडे ज्ञान भांडार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठेतरी पोहोचायचं असेल एखाद्या इच्छित स्थळी, तर ते ठिकाण जर शुभांगीला माहिती असेल तर शुभांगी उत्तम मॅप काढून देऊ शकते, नकाशा काढून ती तुम्हाला तिथे कसं पोहोचायचं चेष्टा करते ती माझी. तर त्याच्याबद्दल शुभांगी तू नक्की बोल. शुभांगी म्हणताना मला हसायला येतं, कारण मला आता सवयच मोडली की म्हणजे कधीतरी जर मला विचारलं की अहो शुभांगी गोखले तुमची खूप चांगली माहिती नाही, तर मी असं बघते लोकांकडे, कारण राणी हेच नाव इतकं मनामध्ये आहे. कारण खरंच तू आमची सगळ्यांची राणी आहेस, तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे. आणि काय सांगू तुला, तुला उदंड आयुष्य लाभो, तुला खूप चांगलं काम तुझ्या दिशेने येवो. कारण तू आज मी तिला ज्या काही मराठीत चांगल्या अभिनेत्री आहेत त्यातल्या श्रेष्ठ अभिनेत्रींपैकी तू आहेस. आणि कलाकारांसाठी तू सहकलाकार असणं हे एक मोठं देणं असतं. कारण तुझ्याबरोबर काम करताना कित्येक मुलांना कित्येक गोष्टी शिकता आल्यात. तू आणि मी कधीच एकत्र काम केलेलं नाही, पण मला असं वाटतं माणूस म्हणून आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा माझ्यावरती तुझे खूप संस्कार आहेत. थँक्यू सो मच फॉर बिईंग सो ऑसम. लव्ह यू राणी. लव्ह यू टू. थोडा वेळ घे. या इट इज अमेझिंग. म्हणजे चिन्मयी जी काय आहे, माया तिच्यामध्ये आहे आणि सगळ्यांना समजून घेणं, मला तिने खूप मदत केली या बाबतीमध्ये. आणि मी म्हटलं तसं सखीच्या बाबतीमध्ये, म्हणजे की एक नुसतंच अरे तू एकटीच आहेस आणि कसं ग करतेस मुलीचं, असं नाही आहे. मी करते तुझ्या मुलीचं, असं जे असतं ना, ती फ्रेंडशिप जी असते. प्लस ती आहे, सुमित आहे, तिची मुलं आहेत, आणि मॅम, म्हणजे मी अजूनही मॅमच म्हणते, पण चिन्मयची आई बाबा, हे सगळंच एक फॅमिली असणं आपल्यासाठी, की कधीही कौतुकाने बघणार, म्हणजे काही आपलं काम कौतुकाने बघणार, धावून येणार, कुठूनही कुठेही प्रवास करून आपला कार्यक्रम बघणार. मी भाग्यवान आहे, पण असं असायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आणि मला असं वाटतं तुझी जी एनर्जी आहे ना, आपोआप त्याच एनर्जीची माणसं अट्रॅक्ट होतात. येस तसं होऊ शकतं. येस, कारण की तू म्हणालीस असे खूप लिमिटेड मित्रमैत्रिणी आहेत, कमी तू लो प्रोफाईल राहतेस आपण परत म्हणतोय, पण त्याच्यामध्ये पण महत्वाची आणि आपली वाइब मॅच करणारी लोक मिळणं हे खूपच नाही. म्हणजे कसं होतं ना की काय म्हणता तुम्ही, बऱ्या आहात ना असं, किंवा असं म्हणणाऱ्यापेक्षा, आणि मग कोणी अगदी बरी आहेस ना आता असं डोक्या असं म्हणण्यापेक्षा काय चाललंय तुझं, आहे बावळ किती घाणेरडे कपडे घातलेस, हे असं मी सुद्धा म्हणते कोणाला तरी, तर मलाही म्हटलं तरी कोणी जज नाही करणार की अरे ही तर मजेत आहे असं. पण मजेतच राहायला पाहिजे ना माणसानी. आणि तुम्ही वल्नरेबल त्या व्यक्तीसमोर होऊ शकता हे माहिती असून पण ती साईड जास्त एक्सप्लोर न करता ते
हसत खेळत जर डील केलं ना तर तुम्हाला जास्त सोपं पडतं. आणि माझ्यावर आलेलं हे दुःख आहे काय माझं एकटीचं नाही आहे, असं लाखो बायकांवर येत असणार. पण म्हणून तुमचा प्रवास आहे हा, लाईफ इज अ ब्युटिफुल लाईफ आणि तुम्ही तुमच्या परीने सुंदर जगा. आता त्याला तुमच्या चांगल्या जगण्याची व्याख्या काय मला माहित नाही. ओव्हरऑलच यशाची किंवा सक्सेसची व्याख्या म्हणजे आता आपल्या ह्या शो मध्ये तू ऍक्टर आहेस, तू मोहन गोखलेंची बायको होतीस, हा मुद्दा आहेच. पण तुझ्यासारखं आयुष्य जगणाऱ्या अजून खूप स्त्रिया असतील ज्यांना त्यांच्या परीने स्ट्रगल होताच. सिंगल मदर होतीस, विडो म्हणू शकतो. तसं ते परसेप्शन खूप वेगळं असतं लोकांचं, समाजाचं, आपल्या क्षेत्रातल्या लोकांचं एक वेगळं असू शकतं. ते सुदैवाने आपण म्हणू किंवा कारण की तूच तशी आहेस की तू ते डील केलंस तुझ्या लेवलला, ते तुझ्यापर्यंत येऊच दिलं नाहीस तू. नाही मला सांगावं की नाही मला माहिती नाही, पण लापताकांच्या सेटवर मी गेले होते. मी औरंगाबादहून प्रवास करून 7च्या शिफ्टला गेले होते मडला आणि पहिला दिवस होता तो. आणि पोलीस स्टेशनमध्ये संजय मिश्रा इन्स्पेक्टर असतो आणि मुकुंदीलाल आमचा जो होता कॉमन मॅनचं काम करणारा त्याला उभं केलं म्हणून आम्ही सब मुकुंदी के लेके गे, मुकुंदू के लेके गे. मग मुकुंदी त्याची बायको मग कोणीतरी मध्ये आणि मग मी होते आणि आम्ही सगळे असे त्याच्याकडे बघतोय. मग इन्स्पेक्टरशी बोलतोय, असा काहीतरी शॉट होता आणि ऑब्व्हियसली 2 कॅमेराज, तो 1 सीन 1 शॉट होता. तर त्याला तो इन्स्पेक्टर ते शरद जोशींचं सगळं व्यंग त्याच्यामध्ये होतं. त्यामुळे त्याला ते म्हणतात की क्या नाम है तुम्हारा? मुकुंदीलाल. अच्छा तो बासुरी बजा के दिखाओ, नाम तो मुकुंदीलाल आहे तुम्हारा, असं वगैरे ते चाललेलं असतं. मग तो छळत असतो काहीतरी वेगळा सर्किट असा. तर तेव्हा मुकुंदीलाल असं एक हे घेतो पावासारखं असं काहीतरी आणि मग असं वाजवतो आणि तो इतका वाजवतो आणि तो ढामकन पडतो बेशुद्ध होऊन, इतकं त्याचा छळ झालेला असतो. म्हणजे सोशो कॉमेडी होती ती. आणि तर तो इथे उभा मध्ये 4 माणसं मी आहे ना, तर माझा पाय असा होता आणि मी अशी बघत होते आणि त्या ॲक्टरनी तिथेच सेटवरचा एक लोखंडी रॉड घेतला होता बासरी म्हणून इन द शॉट लाईक की आणि मग ते वाजवलं त्यांनी स्वतः आवाज काढून वगैरे आणि तो असा पडला तर तो रॉड पूर्ण माझ्या गच्च पायात बसला असा खाच आणि शॉट झाला आणि मग कट झाल्याबरोबर ते काढलं तेव्हा पूर्ण लाल रंगाचं असं पूर्ण उमटलेलं होतं. सगळे म्हणजे क्यों अरे कैसे सहन किया कैसे. तर अश्विनी धीर आमचा डिरेक्टर आहे, तो म्हणाला की ये तो उनके लिए कुछ भी नहीं है असं तो म्हणाला. तर मला तेव्हा ते पण खूप बरं वाटलं की somebody knows it, you know. What is the struggle behind the existence of that person? Yes. So तर ये उनके लिए क्या है, ये कुछ नहीं है उनके लिए. पण मी तेवढी टेनेशियस आहे, म्हणजे मी असा तो शॉट सोडला नाही. आता लोक मला विचारतात ना ताई तुम्हाला ही उचलल्यावर तुम्हाला म्हणजे लगेच देऊ का सेटिंग दादाकडे देता. अरे गप रे काय आहे वेडा आहेस का तू. सो आता अजून एक व्यक्ती आहे जी तुझी सनशाईन आहे, तुला कळलंच असेल. तिला आम्ही काही प्रश्न विचारले तुझ्याबद्दल. अच्छा सो बघूयात तिचं काय म्हणणं आहे. बापरे. ही बघ. हाय, सॉरी मी एका हॉटेल रूम मध्ये दिल्लीत, पण या प्रश्नांची उत्तरं मला द्यायची होती, मी उत्सुक होते त्यामुळे हा व्हिडिओ. ओके, सो पहिला प्रश्न की असा कुठला ओरडा आहे का जो मी कधी विसरणार नाही. तर लहानपणापासून माझी आई मला सततच ओरडते, अजूनही ओरडते आणि मला त्याची आता व्यवस्थित सवय आहे. पण मला असा एक खूप विनोदी किस्सा आठवतोय की मध्यंतरी माझं एक छोटं ऑपरेशन झालं होतं आणि त्यासाठी त्यांनी मला एक फुल बॉडी अॅनेस्थेशिया दिला होता. सो माझ्या स्पाईनमध्ये तो दिला असल्यामुळे मी पूर्ण अनकॉन्शियस होते थ्रू द ऑपरेशन. आणि मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मी जस्ट त्यातनं बाहेर येत होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की फार पेशंटला इंडल्ज करायचं नाही, त्यांना आरामाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्यांना झोपू द्यायचं, बेसिकली त्यांना रेस्ट करायचं आहे. सो यात सुब्रतही होता आणि मी त्या ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर आले तेव्हा मी रडत होते, मी काहीही बोलत होते आणि खूप भरडत होते. तर सुब्रतला खूप मजा येत होती या सगळ्याची, त्यामुळे तो माझ्याशी बोलत होता आणि अजून तो मला प्रश्न विचारत होता आणि व्हिडिओ क्लासही देत होता. तर त्या सिच्युएशन मध्ये आईने इतक्या जोरात आवाज लावला आणि ती इतक्या जोरात मला आणि सुब्रतला ओरडली की मी कसं आता झोपलं पाहिजे आणि हे सगळं किती म्हणजे अजिबात असं करायचं नाही वगैरे आणि ब्रेनचा डॅमेज होतो असं म्हणून ती खूप खूप ओरडली माझ्यावर. आणि मला आता तो विनोदी वाटतो तर मला असं वाटतं
माझं नुकतंच एक ऑपरेशन झालेलं होतं. मी त्या ऑपरेशन थिएटरमधनं रूममध्ये आलेले होते आणि मी त्या अॅनेस्थीशियामध्ये बरळत असताना त्यावरती मला ओरडली. तर मला असं वाटतं की कुठल्याही सिच्युएशनमध्ये आईचा ओरडा बसला की जसा माणूस गप्प होतो तशी मी त्या क्षणी सुद्धा गप्प होऊन झोपून गेले होते. सो आय थिंक तिला एक तो आईचा आवाज लावावा लागला होता. तर तो एक विनोदी किस्सा आहे. आईची एखादी चांगली गोष्ट म्हणजे एक गोष्ट जी माझ्यात नकळतपणे आली आहे ती म्हणजे मला असं वाटतं की आज आपल्या आजूबाजूला आपल्या सर्कलमध्ये जी लोक आहेत म्हणजे फक्त मित्रमैत्रिणीच नाहीत पण आपले जर मदतनीस असतील कोणी तर त्यांची जमेल तितकी काळजी घेणं म्हणजे आणि मग ती आर्थिक असेल किंवा मानसिक असेल जितकी आपल्याला जमेल तितकी आपण काळजी घेणं हे खूप महत्वाचं असतं. ती आपली एका पद्धतीने सपोर्ट सिस्टम असते आणि ते जसे आपले मदतनीस असतात तसं आपण त्यांना मधनं मदत करावी. तर मला असं वाटतं की ते आईने लहानपणापासून मी तिला बघत आली आहे तिने सगळ्यांचीच खूप तशी मदत केली आहे तिच्या आसपास जी लोक होती त्यांची. त्यामुळे ते मला असं वाटतं नकळतपणे माझ्यातही थोडंफार झिरपलंय. आणि आईला कधीच न जमलेला पदार्थ ऍक्च्युली असं म्हणजे आईचा स्वयंपाक हा फार मेजरमेंट प्रमाणे नसतो कारण ती आजीकडून शिकली आणि आजीचा स्वयंपाकही तसा काहीच मेजरमेंट प्रमाणे नव्हता आणि म्हणून माझाही नाहीये. पण म्हणजे टेबल स्पून विचारलं किती तर मला नाही वाटत आईला उत्तर देता येईल. पण सगळा अंदाजावरचा स्वयंपाक पण म्हणजे उत्कृष्ट अमेझिंग स्वयंपाक आहे. मला भयंकर आवडतं माझ्या आईचं हातचं. पण मला असं वाटतं की तिचा एक पदार्थ आहे जो दरवेळेला वेगळा होतो तो म्हणजे तिच्या हातचा चहा. कारण तिला चहाचं ते जे गणित आहे ते तिने काही ते बसवलेलं नाहीये त्यामुळे तोही अंदाजावर असतो. त्यामुळे तीही म्हणते की तिचा चहा हा डिझायनर आहे की प्रत्येक चहाचा कप हा वेगळा आहे. तर मला असं वाटतं की आणि उत्तम होतो तो चहा. मला खूप आवडतो कारण त्यात वाटेल ते मसाले जातात आणि मस्त लागतो तो चहा. पण मला म्हणजे आज जर चहा आवडला तर उद्या हाच मिळेल ह्याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे म्हणजे न जमलेला असा नाही पण जो एरवी सगळे चहा ज्याची जी अपेक्षा असते तो चहा नाहीये माझ्या आईच्या हातचा. आणि माझ्या आईने केलेल्या कामांपैकी आवडलेली भूमिकांपैकी मला म्हणजे मी हे आधी सुद्धा म्हणाली मला तिची एक मालिका होती डॅडी समझा करो नावाची. त्यातलं तिचं बुवाचं काम खूप आवडायचं आणि तो सिटकॉम होतं ते आणि शी वॉज सो गुड इन इट. आणि माझ्या आईला ऍक्च्युली कॉमेडी खूप चांगली जमते त्यामुळे तिचं कॉमिक टायमिंग खूप अमेझिंग आहे. तिचं सेन्स ऑफ ह्युमर खूप अमेझिंग आहे त्यामुळे तो रोल तिने खूपच चांगला केला होता. इवन लापतागंज वॉज जस्ट सो गुड. आणि म्हणजे टिपरे ऑफकोर्स पण ते सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांनी पाहिलंय. डॅडी समजा करो मला असं वाटतं की त्याच्याही आधी आलं होतं सो आय डोंट नो इफ एव्हरीवन इज सीन इट पण ते खूप मस्त होतं. आणि नाटकातलं हीच तर प्रेमाची गंमत आहे नावाचं तिचं एक नाटक होतं त्यात ती खूप चांगलं काम करायची. म्हणजे ते असं रॉमकॉम होतं आणि मला त्या नाटकाचं थोडं कौतुक आहे कारण मी त्या नाटकाबरोबर प्रवास केलाय. एक दौरा केला होता अमेरिकेचा त्यामुळे मी काही खूपदा पाहिलंय नाटक. मला पाठ येते आणि त्यात ती एक खूप भरकत चेंज करून यायची आणि मला त्या गिमिकची खूप मजा यायची कारण ती अशी नॉर्मल कपड्यांमधनं अचानक परत आली की ते पूर्ण साडी दागिने मेकअप सगळं चेंज असायचं आणि मला त्याची खूप गंमत वाटायची. पण येस सो या दोन गोष्टी. आणि आईबद्दल काय सांगायचं म्हणजे ती फारच मला असं वाटतं की तिने स्वतःला जसं डेव्हलप केलंय ते खूपच मला त्याचं खूप कौतुक वाटतं. कारण मला असं वाटतं तिने तिचं घर सांभाळून मला सांभाळून तिच्या कामाला सांभाळून इतकं हे सगळं जग ती स्वतः बघते तिचं आणि तरी ती इंडिव्हिज्युअल म्हणून तिची सेल्फ केअर प्रॅक्टिस इतकी स्ट्रॉंग आहे की मला त्याचं खूप कौतुक वाटतं की कुठेही ती स्वतःला काय म्हणतो आपण म्हणजे बॅक सीटवर टाकत नाही. मला असं वाटतं तिने तिची मेंटल हेल्थ तिची फिजिकल हेल्थ ही कायम प्रायोरिटीवर ठेवली आणि
मला असं वाटतं की त्याचा मला खूप फायदा होतो, कारण मला तिची इतकी काळजी वाटत नाही. मला मीही प्रवास करत असते, आम्ही वेगळीकडे राहते, तर मला माझ्या मनाला घोर लागलेला नसतो, कारण मला माहिती आहे की माझी आई तिची काळजी घेणार आहे आणि मला त्याच्यासाठी धावपळ आणि धडपड करावी लागणार नाहीये. सो मला असं वाटतं की आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की तिला तिची काळजी घेता येते आणि तिच्यात ती क्वालिटी असल्यामुळे ती माझ्यातही आली आहे. सो मला येस, आणि ऑब्व्हियसली माझं जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे. सो या ओके, बाय. मी आता पळते, एअरपोर्टला चालली आहे. सी यू, बाय. सो बेसिकली तू अत्यंत सेल्फ सफिशियंट आहेस, जे Yes. सखी पण आहे, आपल्याला माहिती आहे. मोहन गोखल्यांच्या सक्सेसच्या मागे, स्वतःच्या सक्सेसच्या मागे आणि आता सखूच्याही सक्सेसच्या मागे तू उभी आहेस ठामपणे. बरोबरीने जुन्या आठवणींचे काही फोटोज पण आहेत या सगळ्यात. अच्छा. तर ते आपण बघूयात आणि त्या फोटोमध्ये काय एक्झॅक्टली कधीची सिच्युएशन आहे ते आम्हाला सांग. ओके, या. ओ ही सखीच आहे, ही सेम सखी आहे. किती गोड ते साधना कट. आणि हिंगोली नावाच्या गावी आमचं पोस्टिंग होतं आणि त्या पिढीचं तसं होतं ना, ब्रिटिश इम्पॅक्ट आयुष्यामधला गेलेला नसतो, त्यामुळे चांगलं तयार होणं म्हणजे ते असं शिस्त. आता रवी आणि यांचे ते असे कोट्स आहेत, टाय आहे लाल, आणि त्याच्यामध्ये मी माझा गोड असा फ्रॉक आहे. आणि मला खूप गंमत वाटते की अशीच आहे मी अजूनही. पण खरंच सेम सखी सारखी हो, सो स्वीट. नेक्स्ट बांद्र्यामध्ये आम्ही राहायचो, लिंकिंग रोडच्या इथे आमचं घर होतं. फार धमाल घर होतं, कारण की तेव्हा येणं जाणं, मोहनला खूप आवडही होती आणि मोहनचे फ्रेंड सर्कल फार मोठं होतं. म्हणजे आनंद महादेवन माझ्याकडे माझ्या हातचं दही भात खायला यायचं कायम. मी फक्त काय केलं माहिती आहे, मोहन गेल्यानंतर मी लोंबकळले नाही या सगळ्यांना, कारण की त्याला एक वेगळा रंग आला असतं की मोहन गोखले की बीवी आहे. आमच्याकडे रेग्युलर जेवायला येणारी माणसं होती, माझ्या हातचा अमुक एक खायला. सगळे डिरेक्टर्स, मोहनचे आवडते मित्र मैत्रिणी, माझ्या काही कोणी नव्हते, त्याचेच होते. तर तेव्हा एक फोटो सेशन मला वाटतं एका जर्नलिस्ट आला होता घरी, पण त्यालाही जेवूच घातलं. हां, आणि ॲक्च्युली खूप गोड असा तो टी शर्ट आहे, मोहननेच मराठी अमेरिकन आणलेला होता. आणि तेव्हा पर्म वगैरे करण्याची पद्धत, नाही काय काम आहे आपल्याला, म्हणून मी पर्म केलेले होते आणि मग हा फोटो केला होता आम्ही. आणि ते पहा किती गोड, ते काय त्यांनी ॲप्रन लावलंय त्यांनी, इतके गोड दिसतात. हा आमचा म्हणजे हनीमून काय म्हणायचं, कारण की आम्ही लग्नाच्या आधी 2-2.25 वर्ष एकत्र राहिलो होतो, पण ॲक्च्युअल लग्न झाल्यानंतर काही जण मिळून आम्ही कोल्हापूरला पन्हाळ्याला गेलो होतो. त्या गेस्ट हाऊसमधला आहे हा फोटो. मला म्हणजे हे फोटो जुने बघून मला एक प्रश्न विचारायचा वाटतं की त्या वयातली जी शुभांगी मावशी होती किंवा राणी होती आपण म्हणू शकतो, 20-25-30 साधारण या एज ग्रुपमधली, तिला तुला काय सांगावं असं वाटेल किंवा काय बदलावं असं वाटेल, किंवा एखादी गोष्ट की तेव्हाची राणी अशी असली पाहिजे होती किंवा ती मला जास्त आवडते, असं एखादं काहीतरी? नाही, मला असं वाटतं की त्या राणीला मला सांगायला हवं होतं की ऑब्व्हियसली त्या राणीला माहितीच होतं की खूप प्रेशस माणूस तिच्या आयुष्यामध्ये आहे आणि खूप सांभाळायला अवघड होता मोहन. तर मी वयाने लहान होते, त्यामुळे मला काही गोष्टी नंतर लक्षात आलं की हे त्याला आपण टॅकल करू शकलो असतो. मी खूप घाबरून राहिले किंवा मी त्याच्या मागे अजून लागायला हवं होतं त्याच्या तब्येतीसाठी हे, पण खरंच खूप अवघड होतं. म्हणजे ही वॉज डिफिकल्ट पर्सन टू हँडल, यु नो. आणि पण काहीतरी धाकदपटशा दाखवून त्याला त्याचं व्यसनमुक्ती करता आली असती. पण मी घाबरून राहिले, पेक्षा काही अंदाज नव्हता मला या आयुष्याचा. आणि मुख्य म्हणजे माझंही प्रेमच होतं ना की तो भल्यासाठीच सांगतोय काही गोष्टी, तर आणि त्याला बरं वाटावं असं मी करत गेले, एवढंच. पण मला तीच राणी जास्ती आवडते. पण ती तेवढी एक खंत आहे की ते अजून स्ट्रॉंगली मी मोठी असायला हवी, ती मला कळत नव्हतं ना, माहिती नव्हतं. म्हणजे एज डिफरन्स होता आणि प्राज्ञा नव्हती ना असं सांगायची. मोहन असं कर, असं नव्हतं ना, मोहन आपण असं करू शकतो का, असं होतं. म्हणजे आणि मला सवय नव्हती ना अशी की बायकांनी असं रूल करणं वगैरे असं.
पर्सनॅलिटी पण काय होती हो एक्झॅक्टली समोर आपण कोणी म्हणजे आपण असं दबून जायला होतं. आदर आदरयुक्त भीती. हां आणि त्याला बरं वाटावं ते करत राहणं पण ते जरा मी आय वॉज नॉट रेडी फॉर हिज हार्ट अटॅक किंवा ह्या सगळ्याला मी काही रेडी नव्हते ना. आपल्याला माहिती असेल तर ठीक आहे पण असं काही असं ट्रेनच झालेली नव्हते मी ना त्यामुळे ते जरा असं वाटतं की आय विश आय वॉज ट्रेन्ड बेटर. आता थोड्याशा लाईट नोटवर एक रॅपिड फायर आहे. So, काही प्रश्न विचारते पटकन जेवढ्या उत्तर देता येतील तेवढी देऊयात. बाय चॉईस तुला ऍक्टर व्हायला आवडलं असतं का होममेकरच राहायला आवडलं? होममेकर. होममेकर बोललं पाहिजे याच्यावर खरं तर. पण फेवरेट फ्रेंड चिन्मयी मावशी आहे आणि सायली मावशी, सायली राजाध्यक्ष. हे खूप अवघड आहे. दोन औरंगाबाद. सायली बाया चिन्मयी. वाव. मुंबई की पुणे? मुंबई. तुझं पर्सनल फेवरेट कॅरेक्टर कुठलं आहे? टिपरे मधली श्यामल का लापतागंज मधली? लापतागंज. लापतागंज चॅलेंज होतं आणि पूर्ण केलं. सो खूप खूप थँक्यू तू इथे आल्याबद्दल. थँक्यू. आणि उर्वरित गप्पा आपण मारूच. तू इथे आलीस त्याच्यासाठी आमच्याकडून एक छोटीशी भेट आहे. आमचे काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून तुझ्यासाठी एक भेट. क्या बात आहे. गिफ्ट आहे हे फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. पहिलं म्हणजे रुईसा बाय राधिका. ओके. त्यांच्याकडून हे छोटंसं गिफ्ट. वा. तुझ्या आवडीचं आहे तुला नक्की आवडणार आहे. काथा. थोडे दिवस वापर मग नंतर माझ्याकडे आलं येणारच आहे ते. हा ही मुलगी खूप दुष्ट आहे. मी जो गराज सेल करते ते सगळ्यात आधी ही पोचते आणि सगळं घेऊन टाकते. बाय घ्या. हा एक खूप कोकणातला छान ब्रँड आहे. हे पण तू बघू शकतेस. तुला अरे वा. नाठाळ नटखट मालवणी चेडू. किती गोड नाव आहे पण ते आणि छान केलं त्याचं. क्या बात आहे. अरे वा. नाहीस ना. छान बॅजेस आहेत. पिशवी आहे. हे सगळंच मला वापरता येण्यासारखं आहे नंतर. नाही खूप सुंदर आहे हे. ओके. मालवणी म्हणी आहेत या सगळ्या. अरे हे आणि आपल्याला माहित पण नसतात ना. पादऱ्याक निमित्त पावट्याचं. इंटरेस्टिंग आहे. हे वापरता येईल. गजालीन खाल्लू घो. सो एक मायरासा नावाचा परफ्यूम ब्रँड आहे ज्याच्याकडून पण गिफ्ट आहे तुझ्यासाठी. वा. मायरासा परफ्यूम ब्रँड. हा ते त्यांना माहिती आहे मला खूप आवडतो परफ्यूम. म्हणजे लवली. शुड आय ओपन इट? कसं आहे? वा. सुंदर. सो हे असोवा बिहाइंड द सक्सेसच्या टीम कडून खास तुझ्यासाठी. तुला अगदीच आवडेल आणि तुला समजेल हे तुला का दिलंय ते. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खूपच सुंदर. बहिणाबाई. शुभांगी मावशी थँक्यू सो मच. थँक्यू आल्याबद्दल गप्पा मारल्याबद्दल. आणि सांगायची गरज नाहीच पण आय लव्ह यू आणि एव्हरीबडी लव्हस यू. थँक्यू सो मच. या प्रेमामुळेच अगदी जान राहते स्वतःमध्ये एकदम. आणि खरंच प्रेम आहे. लोक व्यक्त करतात कधी अव्यक्त पण असतं पण त्याच्यामुळे खूप ऊर्जा मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की मी कधीच असं मी एकटी आहे असं समजले नाही. पण तो नाहीच. आणि जायच्या आधी फक्त ओव्हरऑल या शो बद्दल तुला काय वाटलं? कसा वाटलं तुला इथे येऊन? कसं वाटलं? हो नाही छान वाटलं. बिहाइंड द सक्सेस उत्सुकता पण असते कारण की आपण म्हणतोच की प्रत्येक पुरुषामागे एक बाई असते. बाई मागे पुरुष असतो. आता समाज बदलला आहे पण कोण असतं ते ती व्यक्ती त्याच्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना पण जरा समोर आल्यावर त्यांना पण छान वाटणं. दखल घेणं. आणि या मला पण असं वाटलं की मला आधी वाटलं मला का बोलवलं आहे कारण की माझ्या मागे तर मीच आहे. पण अर्थात मोहनच्या मागे थोडीफार काळजी काय थोडा काळ होते मी. आणि माझ्या मागे काय आहे ते तुला कळलंच इमोशनल लेवलवर. आणि माझे काही टूल्स आहेत प्रामाणिकपणा आणि हार्डवर्क. मेहनत की रोटी सबसे मीठी. तर हे माझे टूल्स आहेत. तर छान मी आले आहे इथपर्यंत. त्यामुळे शुभांगी मावशी ऑफिशियली थँक्यू इथे आल्याबद्दल. आणि परत सांगते माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू सो मच. बाकी गप्पा होत राहतीलच. येस. आणि परत एकदा बाय प्रेम. येस थँक्यू. थँक्यू.
आणि डोंट वरी, तुझे गिफ्ट पाठवून देण्यात हो येतील. ते राहिलेत थोडे नाही. दिवस वापर, मग मी घेईनच परत. थँक्यू. बाय एव्हरीवन. बाय. मी म्हटलं होतं ना आजचा एपिसोड स्पेशल असणार आहे, झालाच की नाही. पण आजचा एपिसोड संपता संपता एक सॅड न्यूज द्यायची वेळ आलेली आहे, आणि ती म्हणजे अशी की या एपिसोड नंतर हा सीझन 3 आता संपला आहे. पण तुम्ही घाबरू नका, आमचे आधीचे सीझनचे सगळे एपिसोड आहेतच की, तुम्ही ते बघू शकतात. 12 मैत्रिणींची आम्ही गप्पा मारल्या, त्या इतक्या यशस्वी आणि कर्तबगार स्त्रिया होत्या. त्यांचा प्रवास जाणून घेतला, त्यांच्याबद्दल वेगळी माहिती मिळाली, आणि आय एम शुअर की त्यांचा जो प्रवास होता त्याच्याबरोबर तुम्ही कुठेतरी जोडला गेला असालच, स्वतःला जोडून घेतलं असेलच. तुम्ही सुद्धा तितक्याच यशस्वी आणि कर्तबगार स्त्रिया आहात याची आम्हाला खात्री आहे, आणि म्हणूनच बिहाइंड द सक्सेसच्या पुढच्या सीझनमध्ये आम्हाला तुमची गोष्ट जाणून घ्यायला खूप आवडणार आहे, आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तोपर्यंत काय करायचं आहे, आमचे भरपूर व्हिडिओज आहेत ते बघत राहायचे, आणि त्याच्यासाठी काय करायचं तर असोवा या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करा, शेअर करा आमचे व्हिडिओज, आणि असोवाचं फेसबुक पेज आहे त्यालाही नक्की फॉलो करा. बाकी काय, हसत राहा, हसवत राहा, त्याच्यासाठी असोवा आहेच आपली सोशल वाहिनी. सोशल वाहिनी.